नमस्कार प्रेक्षक हो. अश्वघोष कलाकृतीच्या द अनकॉमन स्टोरी या कार्यक्रमाच्या 7व्या भागात मी मनाली काळे आपल्या सगळ्यांचंच मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, कला क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे असे जे काही कलाकार आहेत त्यांच्या प्रवासाचा आढावा आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेणार आहोत, कारण तीच असते त्यांची अनकॉमन स्टोरी. असं म्हटलं जातं की रंगमंच हे एक असं जादूचं ठिकाण आहे किंवा अशी ही जादुई जागा आहे जिथे आयुष्याचं परखड सत्य आपल्याला दिसतं किंवा दाखवलं जातं. आणि अगदी खरं आहे, कारण रंगमंच खरंच खूप मॅजिकल असतो, खरंच खूप जादुई असतो. कारण एका क्षणात आपण एखाद्या उंची बंगल्यात असतो, तर दुसऱ्या क्षणात आपण एखाद्या ऐतिहासिक महालात जाऊन पोहोचलेलो असतो. तिसऱ्या क्षणी आपण रस्त्यावरच्या एखाद्या बस स्टॉपवरती असतो, तर चौथ्या क्षणी आपण एखाद्या दुसऱ्या देशाच्या अज्ञात प्रदेशात असतो. म्हणजे एका क्षणात आपल्याला इतका मैलांचा प्रवास फक्त रंगमंचावरच करता येऊ शकतो. म्हणजे रंगमंच जरी सीमित असला, त्याला जरी बाउंड्रीज असल्या, तरी त्याच्यावर तुम्ही काय काय साकार करू शकता या पॉसिबिलिटीज ज्या आहेत त्या मात्र इनफायनाईट आहेत, त्याला काहीही सीमा नाही. आणि म्हणूनच रंगमंचाला मॅजिकल म्हटलं जातं. आणि रंगमंचावरची ही जी काही जादू आहे ती साकार करणारे जे जादूगार असतात, जे किमयागार असतात, त्यांनाच आपण नेपथ्यकार असं म्हणतो. बरेचसे कलाकार असतात, जसे की नट आहे, दिग्दर्शक आहे, ते सतत आपल्या समोर असतात, आपल्याला दिसत असतात, आपण त्यांच्याशी संवाद साधत असतो. मात्र असे अनेक कलाकार आहेत जे पडद्याच्या मागे राहून काम करत असतात आणि बऱ्याचदा आपल्याला त्यांच्याशी संवाद साधायची संधी मिळत नाही किंवा ते अतिशय शांततेत पडद्याच्या मागूनच त्यांचं काम चोख बजावत असतात. आणि असेच एक कलाकार जे आहेत ते म्हणजे नेपथ्यकार. त्यांच्या सहयोगाशिवाय किंवा त्यांच्या कामाशिवाय नाटक उभं राहणं अशक्य आहे आणि प्रेक्षकांना एक अतिशय कलात्मक अनुभव जो मिळत असतो तो मिळणं देखील अशक्य आहे. आज आपल्या सोबत जे नेपथ्यकार इथे आलेले आहेत त्यांच्याकडे 33 वर्ष किंबहुना त्याहूनही जास्त वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. म्हणजे त्यांच्या नाटकांची जर नावं घ्यायची झाली तर मला ती मोजताही यायची नाहीत आणि सगळ्या नाटकांची नावं घेताही येणार नाहीत. इतकी नाटकं आजवर त्यांनी केलेली आहेत, व्यावसायिक आणि प्रायोगिक. तरी काही मोजक्या नाटकांची नावं घ्यायची झाली तर ती म्हणजे अथांग, लेले विरुद्ध लेले, चौ तारा सखाराम, लग्न कल्लोळ, एक डाव भटाचा, जावई माझा भला, शंभूराजे, तुम्हीच माझे बाजीराव, वैशाली कॉटेज, डेथ ऑफ अ कॉन्करर, शांतेचं कार्ट चालू आहे, कार्टी काळजात घुसली, तीरथ में सब पानी है. अशी आणि अनेक नाटकं, व्यावसायिक प्रायोगिक नाटकं त्यांनी केलेली आहेत. त्याचं सेट डिझाईन त्यांनी केलेलं आहे. याच सोबत अनेक पुरस्कारांचे ते मानकरी आहेत, जसं की मटा सन्मान झालं, झी गौरव पुरस्कार, संस्कृती कला दर्पण. याच सोबत राज्य नाट्य स्पर्धेत तब्बल 22 पुरस्कार त्यांना फक्त सेट डिझायनिंगचे मिळालेले आहेत. तर प्रेक्षक हो, आपण मनापासून स्वागत करूया कला, कल्पना आणि परिश्रम या तीनही गोष्टींचा सुरेख मेळ साधणारे ज्येष्ठ नेपथ्यकार श्री प्रदीप पाटील सर यांचं. नमस्कार सर. सर म्हणजे माझे नमस्कार सर, माझे शब्द कमी पडतील, माझं वय कमी पडेल, माझा अनुभव कमी पडेल. इतकं दीर्घ तुमचं करिअर आहे, इतका दांडगा तुमचा अनुभव आहे, त्यामुळे तुमच्यासारखा कलाकार आज आमच्या कार्यक्रमात आला त्याबद्दल खूप खूप आभार आणि खूप खूप तुमचं स्वागत आहे. सर, आजवरच्या तुमच्या इतक्या मोठ्या करिअरमध्ये तुम्ही इतक्या लोकांसोबत आजवर काम केलेलं आहे, इतक्या कलाकारांसोबत तुम्ही कोलॅबोरेट केलं असेल, तर मी स्वतःला खूप लकी समजते की मला 2दा तुमच्यासोबत काम करायची संधी मिळालेली आहे. आणि एकदा नटी म्हणून, अभिनेत्री म्हणून आणि एकदा लेखिका म्हणून. तीरथ में सब पानी हे नावाचं जे नाटक होतं त्याच्यात मी काम करत होते, अभिनय करत होते. आणि त्या नाटकाचं जे नेपथ्य आहे ते अजूनही माझ्या लक्षात आहे. अतिशय चॅलेंजिंग असं ते नेपथ्य होतं, कारण 2 माणसं बस स्टॉपवरती भेटतात आणि रात्रभर तिथेच ते गप्पा मारत उभे असतात, असं ते त्या नाटकाची थीम होती. आणि दुकानाचं शटर, बस स्टॉप आणि रस्त्यावरची वेगवेगळी ठिकाणं, असं नेपथ्य, असं गार्डन, ऍब्सोल्युटली असं अतिशय फ्री नेपथ्य आणि सतत बदलणारं नेपथ्य त्या नाटकात होतं.
आणि दिग्दर्शकाचं जे विजन होतं त्याला अतिशय पूरक ठरणारं असं नेपथ्य त्या नाटकाचं होतं. आणि अजूनही माझ्या लक्षात आहे की त्याच्यावर मला एक नाच करायचा असायचा, स्टेजवर मला एक डान्स करायचा होता आणि डान्स करायला सुद्धा मला जागा मिळायची. इतकं पूरक नेपथ्य होतं, म्हणजे इतक्या सगळ्या गोष्टी स्टेजवर असूनही मला नाचायला सुद्धा जागा मिळायची, असं ते नेपथ्य तुम्ही साकार केलं होतं. त्याच सोबत आपण प्रॉफेट नावाचं जे नाटक आहे ते मागच्या वर्षी राज्य नाट्य स्पर्धेत केलं. खलील जिब्रान यांच्या आयुष्यावरती ते नाटक होतं. आणि मी स्क्रिप्टमध्ये असं लिहिलं होतं की खलील जिब्रान यांच्या चित्रांवरती आपण हे नाटक करतोय. आणि तुम्ही लिटरली खलील जिब्रान यांची 10 चित्र रंगमंचावरती साकारली होती, आणली होती. आणि नवल नाही की याच नाटकासाठी तुम्हाला राज्य नाट्य स्पर्धेचं पारितोषिक सुद्धा मिळालं, बेस्ट सेट डिझायनिंगचं. तर म्हणजे किती बोलावं तेवढं कमीच आहे तुमच्याविषयी. आणि असं म्हणतात की लॉंग जर्नी स्टार्ट विथ अ सिंगल स्टेप. एका एका पावलाने एक मोठ्या प्रवासाची सुरुवात होते. तर तुमचा हा जो दीर्घ प्रवास आहे याची सुरुवात कशी झाली? पहिलं पाऊल कसं पडलं? आधीपासून ठरवलं होतं की नेपथ्य करायचं, का वेगवेगळी कामं करता करता अचानक सुचत गेलं? थोडीशी अभिनयाची आवड होती मला. ओके. अभिनयाची आवड करता करता मी 1986 साली निनाद कोरेगाव ही प्रायोगिक संस्था जॉईन केली. त्या संस्थेतून विविध स्तरावर एकांकिका स्पर्धा, राज्यनाट्य स्पर्धा या स्पर्धेत ती संस्था भाग घेत होती. आणि मी ज्यावेळी नौखा होतो तेव्हा मी जी एकांकिका आपल्याला वेगवेगळ्या स्पर्धेत सादर करायचे त्यावेळी मी त्या एकांकिकेचा रफ पेपरवर नेपथ्याचं आरेखन करायचं. आणि ते आरेखन माझे डिरेक्टर, आमचे डिरेक्टर विजय मोंडकर, निनादमध्ये विजय मोंडकर, मंगेश कदम, जयंत पवार, हृदयनाथ राणे ही सगळी मंडळी त्यावेळी सगळी ॲमेचर्स आणि हौशी कलावंत म्हणून काम करत होती. त्यावेळी मी जे नेपथ्याचं आरेखन त्यावेळी करत होतो त्यावेळी माझे डिरेक्टर थोडेसे इम्प्रेस झाले आणि त्यांनी मला एकांकिके स्पर्धेचं एक नेपथ्य करायला लावलं. त्याच्यामध्ये मला पारितोषिक मिळत गेली. पुढे काही वर्षानंतर टाटा थिएटर नरिमन पॉइंट याने एक सेट आणि लाईट्स याचं एक वर्कशॉप अरेंज केलं होतं, 2 आठवड्याचं होतं. आणि महाराष्ट्रातील विविध हौशी संस्थेमधून जे ह्या फील्डमध्ये ह्या क्षेत्रात शिकू पाहतात त्यांच्या एक रिप्रेझेंटेटिव्हला टाटाने आमंत्रित केलं होतं. त्यामध्ये मी निनाद तर्फे सेट डिझाईन साठी तिथे गेलो होतो. भारतातली बरीचशी मातब्बर मंडळी या क्षेत्रातली तिथे आम्हाला गाईड करायला आली होती. म्हणजे MS सत्ती होते तिकडे आणि साऊथचे एक लाईट डिझायनर होते, प्रदीप मुळे स्वतः तिथे आले होते. आणि त्यावेळी मी तिकडे संस्कृत नाटक घेतलं होतं मृच्छकटिक. आणि या मृच्छकटिकचं मी डिझाईन केलं होतं. ते MS सत्तूंना खूप भावलं, खूप आवडलं त्यांना. आणि म्हणजे मराठी सोडून मी एकदम संस्कृत का घ्यावं, म्हणजे मी संस्कृत वाचलं नाही, संस्कृतचं भाषांतर वाचलं. NCPAच्या लायब्ररीत ते पुस्तक होतं, ते वाचन केलं आणि त्याच्यावरून ते मी डिझाईन केलं. ते खूप आवडत. नंतर त्या NCPAच्या सोविनियर मध्ये माझं डिझाईन पेपरवर्क, हे जे पेपरवर्क असं नेपथ्यकाराचं, ते पेपरवर्क त्या सोविनियर मध्ये छापून आलं, त्याचं पर्स्पेक्टिव्ह छापून आलं आणि ते नंतर ते पब्लिश करतात आणि प्रत्येक मेंबरना, NCPAच्या मेंबरना ते वाटलं जातं. तर ह्याच्यामध्ये मी बरंचसं नाव कमवलं होतं ह्या डिझाईन मध्ये. आणि असं करता करता राज्य नाट्य स्पर्धेमध्ये मी आमच्या निनाद या संस्थेचं वंश हे जयंत पवारांचं नाटक केलं. आणि ते नाटक तद्दन व्यावसायिक तोडीचं होतं आणि तद्दन व्यावसायिक सेट केला. म्हणजे मी प्रायोगिक रंगमंचावर काम करणारा नेपथ्यकार आणि अगदी वास्तवदर्शी सेट करावा हे मला माझं आश्चर्य वाटत होतं. पण ना, मी ती संधी स्वीकारली आणि ते चॅलेंजही स्वीकारलं. आणि ते नाटक पहिल्या फेरीत प्रथम आलं, अंतिम फेरीला अख्ख्या महाराष्ट्रातून पहिलं आणि मला नेपथ्याचं दुसरं बक्षीस मिळालं. पण त्याच्यामध्ये बऱ्याचशा त्रुटी राहून गेल्या होत्या. मी अगदीच नवखा होतो वास्तवदर्शी नेपथ्य करण्याबाबत. त्याच्यानंतर काय झालं, पुढे पुढे मी तिथे शाईन होत गेलो तर मला इतर संस्थेतनंही निमंत्रण आलं गेलं की बाबा आमची पण राज्य नाट्य स्पर्धेत डिझाईन करायचं. आणि त्यावेळी मिल कॉम्पिटिशन, BMCच्या इंटरवॉर्ड कॉम्पिटिशन, बँक कॉम्पिटिशन म्हणा, नंतर राज्य नाट्य स्पर्धा, आंतरगिरणी स्पर्धा, या साऱ्या स्पर्धांना मी माझं नेपथ्य करत गेलो आणि त्या नेपथ्याना बक्षीसही मिळत गेली. त्यावेळी काय असायचं, त्या संस्थेतनं काम करताना नेपथ्यकाराचं नाव दिलं जात नसे. त्या ऑर्गनायझेशन मध्ये जो कोण काम करणारा कामगार असेल तर त्याचं ते नेपथ्याचं नाव देऊन त्यांनी ते बक्षीस घेतलेलं असेल. पण मी माझी संधी सोडली नाही. मला जे शिकायचं होतं ते मी शिकलो गेलो. आणि असं करता करता BMC,
आंतरगिरणी स्पर्धा, बँक स्पर्धा, राज्यनाट्य स्पर्धा, त्याच्यानंतर एकांकिका स्पर्धा, तुमचं इस्कस म्हणा, नंतर शांताजोग, चेंबूर गावठाण ह्या ठिकाणी सगळ्या गणेशोत्सवात वगैरे त्या स्पर्धा होत होत्या. त्या स्पर्धेमध्ये मी नेपथ्यही केलं आणि अभिनयही केला. अभिनयाची बऱ्याच ठिकाणी मला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाली. पहिलं दुसरं नाही मिळालं, पण मिळालं. पण मी मात्र तांत्रिक ह्याच्यामध्ये मी बक्षीस मिळवत गेलो. अशा तऱ्हेने माझा या निनाद ह्या गोरेगाव संस्थेच्या माध्यमातून माझा या नेपथ्य क्षेत्रात प्रवेश झाला आणि निनादनेही मला खूप स्कोप दिला. प्रत्येक वर्षी राज्यनाट्य स्पर्धेत मीच नेपथ्याचं आरेखन करत होतो. ही फार कौतुकाची बाब आहे. क्या बात आहे सर. पुढे म्हणजे तिथून तुमचा जो प्रवास सुरू झाला तो काही नंतर थांबलाच नाही आणि नंतर मग वेगवेगळे प्रायोगिक हा. म्हणा, व्यावसायिक तर हे म्हणा. हम्म. हे प्रायोगिक करता करता शेवटी मला प्रकाश बुद्धिसागर यांनी मला त्याला नेपथ्य करण्यासाठी असिस्ट केलं. त्यांनी एक हट्टी मुलगी तेंडुलकरांचं नाटक केलं होतं. प्रकाश बुद्धिसागरची माझ्या मंगेश कदममुळे माझी ओळख झाली होती. मंगेश कदम, प्रकाश पेटकर याच्यामुळे. त्यामुळे त्यांनी मला बरोबर जोखलं आणि सांगितलं एक हट्टी मुलगीचं तू डिझाईन कर. मी माझ्या परीने डिझाईन केलं. दिलीप प्रभावळकर, प्रिया तेंडुलकर ह्या ते त्यामध्ये रोल करत होते आणि ती माझी पहिली संधी होती आणि ते नेपथ्यही चांगलं झालं होतं. आणि म्हणजे व्यावसायिकची ती माझी पहिली संधी. नंतर मी प्रदीप मुळे यांना असिस्ट केलं होतं. सर्वस्वी तुझीच असं एक नाटक होतं. मला वाटतं महेश मांजरेकर त्यांचे प्रोड्युसर होते आणि त्यावेळी प्रदीप मुळे हे शितू या चित्रपटाच्या शूटिंगसाठी गोव्याला गेले होते. त्याने माझ्यावरती जबाबदारी टाकली की हा सेट तू एक्झिक्यूट करून घे आणि मी तो त्यांनी दिलेल्या डिझाईन नुसार मी एक्झिक्यूट केला आणि तो त्याचा शोही झाला. तो सेट त्यांनी सुंदर डिझाईन केला होता. पण त्यांच्या त्या डिझाईन, त्यांचं जे पेपर वर्क ह्याच्यातून मला बरेच शिकायला मिळालं. कसं एक्झिक्युशन करायचं, कसं डिटेलिंग करायचं हे प्रदीप मुळेंमुळे मला शिकायला मिळालं. आणि सर्वस्वी तुझी यांच्या या अनाउन्समेंटमध्ये जी थिएटरला अनाउन्समेंट केली जायची ह्याच्यामध्ये सहाय्यक नेपथ्यकार म्हणून प्रदीप मुळेंनी माझं नाव तिथे दिलं होतं. हा एक आणखी प्रसिद्धीचा भाग होता. क्या बात आहे, क्या बात आहे सर. म्हणजे बघा ना, तुमचा प्रवास इथून सुरू झाला की नेपथ्यकाराचं नाव देत नसे आणि नंतर मग तुम्ही असिस्टही केलं. नंतर तुम्हाला तुमचं नावही येऊ लागलं आणि नंतर तुम्ही असं सुद्धा अचीवमेंट इथपर्यंत पोहोचलात की तुमच्या नावाने असंख्य तुम्ही पारितोषिक मिळवू लागलात आणि आता तुमचं इंडस्ट्रीमध्ये असं स्पेशल स्वतःच एक वेगळं स्थान निर्माण झालेलं आहे. वेगळं नाव तुम्ही निर्माण केलेलं आहे. आणि याच्याशीच निगडीत माझा पुढील प्रश्न असा आहे की जसं तुम्ही आता म्हणालात की तुम्हाला रिअलिस्टिक सेट करावा लागला, जो तुम्ही आधी केला नव्हता. तुमच्यासाठी तो वेगळा एक्सपिरियन्स होता आणि नेपथ्यकारांना वेगवेगळ्या प्रकारचे सेट डिझाईन करावे लागतात. म्हणजे कधी कधी एखादा अवघा देश तुम्हाला स्टेजवर दाखवायचा असतो, इतकं व्यापक नेपथ्य असावं लागतं. तर कधी कधी एखाद्या घरातल्या, एखाद्या खोलीतला एखादा कोपरा, इतकं नेमकं नेपथ्य असावं लागतं. तर तुमच्या आवडीचं नेपथ्य कुठचं आहे किंवा तुम्हाला कुठच्या प्रकारचं नेपथ्य करायला आवडतं आणि नेपथ्याचे किती वेगवेगळे प्रकार असतात हे तुमच्याच कामाच्या अनुभवातून जर तुम्ही आम्हाला सांगितलं तर प्रेक्षकांना खूप शिकायला मिळेल त्याच्यातून. बघा, पूर्वीपासून मी स्पर्धेत उतरल्यामुळे स्पर्धेमध्ये जे काही क्रिएटिव्ह करता येतं, म्हणजे स्पर्धेची आवड असल्यामुळे काहीतरी क्रिएटिव्ह करणं ह्याची आवड कायम मनात राहील. जेव्हा व्यावसायिक वर मी गेलो त्यावेळी प्रेक्षकांची आवड धरूनच आपल्याला सेट डिझाईन बनवावं लागतं. म्हणजे एखाद्या बंगल्याचं डिझाईन, फ्लॅटचं डिझाईन म्हणा, चाळीतली खोली म्हणा, ती प्रेक्षकांच्या आवडीनुसारच करावी लागते. पण हेच तंत्र जेव्हा मी प्रायोगिक मध्ये वापरत होतो त्यावेळी प्रायोगिक मध्ये एक वेगळा बदल, एक वेगळा प्रयोग करण्याची संधी ही प्रायोगिकला आपल्याला मिळत असते. त्यामुळे प्रायोगिक करण्याकडे माझा जास्त कल होता. म्हणजे काही संस्थांनी स्पर्धेसाठी प्रायोगिक नाटकंही केली. स्पर्धेसाठी मग उदाहरणार्थ संसार गाथा म्हणा, अशा प्रकारची जी काही गाजलेली व्यावसायिक, एक ती फुलराणी म्हणा, हे बीएमसी कॉम्पिटिशन मध्ये या संस्थांनी अशी व्यावसायिक नाटकं केली. परंतु मी त्यांचे सेट हे प्रायोगिक लेवलवर केले. सजेस्टिव्ह सेट कसा असावा हे मी ते केले. म्हणजे ती फुलराणीचाही सेट केला. म्हणजे ती फुलराणीचं त्यांचा प्राध्यापकांचा बंगला म्हणा, थिएटरचा बाहेरचा भाग म्हणा, तिचं घर म्हणा, हे सगळं मी सजेस्टिव्ह वर्क केलं. त्याच्यानंतर संसार गाथा याचा सुद्धा सेट मी सजेस्टिव्ह केला. मग ती चाळीतली खोली होती, मी काळ्या विंगा वापरून ती चाळीतली खोली केली होती. प्रॉपर्टी वगैरे वापरली होती. चाळीतल्या खोलीतली मोरी, बाहेरची बाल्कनी, चाळीच्या टेरेसवर जाणारा रस्ता, त्या टेरेसवर असणारी टाकी, ह्या सगळ्या प्रकार मी ते करत होतो. पण शेवटी ह्याचे व्यावसायिकचे निकष वेगळे असतात. त्यामुळे व्यावसायिक
करतानाही मला खूप मजा येते आणि स्पर्धेचं प्रायोगिक करताना आणखी मजा येते, कारण ती स्पर्धेचं एक स्पिरिटच वेगळं असतं, ती मजाच वेगळी असते. त्यामुळे दोन्ही बॅलन्स मी व्यवस्थित राखला आतापर्यंत. अगदी बरोबर आहे. नाही म्हणजे व्यावसायिकचे एक वेगळी अनुभव असेल, अनेक म्हणजे एकाच नाटकाचे असंख्य प्रयोग करावे लागतात व्यावसायिक नाटकांमध्ये आणि प्रायोगिक Yes. नाटकामध्ये कधी कधी बरोबर. मोजकेच प्रयोग असतात, पण ते प्रयोग अतिशय उच्च हो. दर्जाचे झाले पाहिजेत किंवा उच्च काही दर्जाचे. स्पर्धेचे प्रयोग असतात, त्यामुळे त्या वेळेत ते निभावले पाहिजेत. असे खूप वेगवेगळ्या करावे लागतात. बरोबर. बरोबर, अगदी वेगवेगळ्या अटी असतात. तर सर नेपथ्याचे कोणते कोणते प्रकार असतात? जसं की आपण म्हणतो रिअलिस्टिक एक बॉक्स सेट आपण म्हणतो किंवा सिम्बॉलिक सेट म्हणतो. तर असे कुठकुठचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि तुम्ही तुमच्या वेगवेगळ्या नाटकांमधनं त्यांची एक्झाम्पल दिली ना, तर आम्हाला खूप त्यातनं शिकायला मिळेल. आता बघा, एक सजेस्टिव्ह आहे, हम्म, सिम्बॉलिक सेट आहे. हम्म, म्हणजे प्रायोगिक दृष्ट्या आपण जेव्हा करतो हम्म, त्यावेळी, आणि शेवटची स्टेज असते ही रिअलिस्टिक सेट. मग तुम्ही बरोबर. जेव्हा व्यावसायिक वर जाता तेव्हा तुम्हाला रिअलिस्टिक सेट करावाच लागतो. अगदी हो. जुजबी त्याच्यामध्ये तुम्हाला हम्म, प्रायोगिक लेवलचं वापरता येतं, कारण ते हम्म, शेवटी प्रेक्षकांपर्यंत अपील होणं महत्वाचं असतं. बरोबर. त्यामुळे प्रायोगिक करताना एक सजेस्टिव्ह, सिम्बॉलिक आणि एक माणसांचं नेपथ्य असतं. हम्म, तुम्हाला आता आपल्याकडे समजा समूह नाटक आपण सादर करतो, त्या हम्म, समूह नाटकामध्ये आपल्याला सेटचा फापट पसारा करणं आपल्याला, मला तरी आवडत नाहीये. हम्म, म्हणून त्या दिग्दर्शकाला सूचना देऊन किंवा त्या मुलांना पाठमोरं उभं करून त्यांची भिंत तयार करणं, त्यांचे दरवाजे तयार करणं, त्यांना हम्म, वाकून उणवत ठेवून एक सोफा करणं, हम्म, सोफ्यावर बसणं आणि इमिजिएट काही लोकेशन पटापट बदलता येणं, हम्म, हे जे एक समूहाचं नेपथ्य आहे, मानवी नेपथ्य आहे, हे एक करावं लागतं. त्याच्यानंतर सिम्बॉलिक म्हणजे एखादा बस स्टॉप दाखवायचा झाला तर बस स्टॉपचा नुसता खांब दाखवला तरी ते सिम्बॉलिक होऊ शकतं. बरोबर, बरोबर, बरोबर. आज लक्षात. तर रेल्वे प्लॅटफॉर्म दाखवायचा आहे, रेल्वे प्लॅटफॉर्म दाखवायचं झालं तर मी फक्त रेल्वे स्टेशनचा नावाचा बोर्ड असेल मी उभा केला रेल्वे प्लॅटफॉर्म, का शेवटी दिग्दर्शक कलाकारांकडनं अख्खं स्क्रिप्ट जे आहे ते त्यांच्या अभिनयातून, त्यांच्या ज्या वाचिक अभिनयातून किंवा आंगिक अभिनयातून सादर होत असतं आणि त्यामुळे ते स्थळ म्हणजे लोकेशन क्रिएट होत असतं. म्हणजे एक साधं उदाहरण, अगदी साधं उदाहरण असं आहे की आपण जेव्हा तमाशातली जी लोकनाट्य बघतो हम्म, त्यावेळी नेपथ्य नसतं. बरोबर. तमाशातले आर्टिस्ट एक गिरकी मारून एक स्थळ आणून पडतात, चला गोकुळ आलो, गोकुळात आलो, बाजारपेठेत आलो, असं करतात. म्हणजे ती जी सूचना त्या लोकांनी पूर्वी केली होती तेही वापर करत आहोत. म्हणजे तुम्हाला म्हणेन एक सिम्बॉलिक, सजेस्टिव्ह, मानवी नेपथ्य, रिअलिस्टिक आणि सेमी रिअलिस्टिक आणि रिअलिस्टिक असंही दोन्ही एकत्र करून एक बॅलन्स आणून आम्ही व्यावसायिक नाटकाचाही तसं केलेलं आहे. बरोबर. आणि म्हणजे अशी बरीचशी आता मी नाटकं केली आहे, कारण मी जेव्हा डेट ऑफ कॉन्करर हे नाटक प्रायोगिक लेवलला केलं, हम्म, प्रायोगिक त्या मुंबई पोलिसांनी ते नाटक केलं होतं, सुनील कदम त्याचे डिरेक्टर होते, तेव्हा मी प्रायोगिक लेवलचा हिटलरचा बंकर वापरला होता. त्याच्यात फार कमी रिअलिस्टिक केलं होतं, कारण हिटलरच्या आयुष्यातले काही प्रसंग त्याचे ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफ वापरले होते आणि अगदी झालरीकडनं जी शिडी लावली होती जी बंकरमध्ये उतरणारी होती, त्याने त्या शिडी सैनिक जेव्हा ते नाझी उतरत होते तेव्हा तो असा भास होत होता की ते बंकरमध्ये उतरत आहेत. तर बरोबर. हे केलं ते पहिल्या म्हणजे तुमच्या प्रायोगिक लेवलला ते चांगल्यापैकी अपील झालं. हम्म, म्हणजे राज्य नाट्य स्पर्धेत ते नाटकही पहिलं आलं, नेपथ्याचंही पहिला बक्षीस मिळालं आणि दुसऱ्या वर्षी अजित भगतांनी ते व्यावसायिक लेवलला केलं. त्याच्यामध्ये मी पुन्हा बदल केला. मग मी तो कलरफुल सेट केला. कलरफुल सेट एकदा असाच केला की तो बंकर सिमेंटच्या भिंतीचा आहे. मग त्या हम्म, सिमेंटच्या भिंतींचा रंग तिथे आला आणि आणि तुमच्या हिटलरचं टेबल, त्याच्या नाझी सैनिकांचं जे टेबल, हिटलरच्या आयुष्यातल्या प्रसंगाचे जे ब्लॅक अँड फोटो लावले गेले, हम्म, हा सगळा प्रकार मी तिथे प्रायोगिकला मी आपला व्यावसायिकला वापरला आणि ते सुद्धा नाटक इतकं अपील झालं की त्या नाटकाला सुद्धा व्यावसायिक लेवलला पहिलं पारितोषिक मिळालं. त्याच्यानंतर झी गौरव मिळाला, समांतरचं मिळालं, सांस्कृतिक कला दर्पणचं मला बक्षीस मिळालं. हा एक डेथ ऑफ कॉन्करर, हिटलरच्या आयुष्यातल्या शेवटच्या 15 दिवसावर जे नाटक होतं, हा एक मला ग्रेट एक्सपिरियन्स मिळाला. ऍब्सोल्युटली सर. कारण हे जे नाटक तुम्ही आता म्हणालात त्याच्यावर मी येणारच होते पुढे. कारण हे नाटक मी स्वतः पाहिलंय हं, आणि याचा जो व्यावसायिक नाटकाचा जो प्रयोग आहे, हं, ज्यांनी अजित हं. भगत सरांनी याचं दिग्दर्शन केलं होतं. तर हो, ते हो. नाटक मी पाहिलं हो, होतं हो. आणि माझ्या कायम लक्षात राहणारा असा तो प्रयोग होता. कारण हं. मी तेव्हा हाच विचार करत होते, की नेपथ्यकार म्हणून तुम्हाला किती अभ्यास करावा लागला असेल, की फक्त जर्मन कल्चरचाच नव्हे, तर त्या हं, काळाचा किंवा हिटलरच्या स्वभावाचा
किंवा त्याचं ते बंकर कसं असेल तर त्याचे फोटोग्राफ्स तुम्ही त्याचा अभ्यास केला का, हो. जाऊन व्हिडिओज बघितले, नेमका तुमचा रिसर्च कसा होता, ते अभ्यास कसा केला तुम्ही? मला काही हिटलरवर काही पिक्चर होते असं कळलं होतं, पण ते रेफरन्स मला बिलकुल मिळाले नाहीत त्यावेळी. पण जे केलं ते बऱ्यापैकी अपील झालं असं प्रेक्षकांनी सांगितलं, परीक्षकांनी कळवलं, काही समीक्षकांनी तसं सांगितलं मला. बरोबर बरोबर. नाही, नक्कीच. म्हणजे माझ्याही अगदी लक्षात राहिलेला सेट असा तो आहे आणि खरंच त्याला खूप रिसर्च आणि अभ्यास खूप तुमचा लागला असेल. आणि म्हणजे नेपथ्यकार फक्त एक सेट डिझाईनच करत नसतो, तर त्याला तो कागदावरून प्रत्यक्ष रंगमंचावर सुद्धा उतरवायचा असतो. म्हणजे तो फक्त पेपरवर डिझाईन करणारा चित्रकार नसतो, तर एक हार्डकोर इम्प्लिमेंटेशन करणारा एक प्रॅक्टिकल थिंकर सुद्धा त्याला असावं लागतं नेपथ्यकाराला. आणि ही जी एक्झॅक्ट. एक्झॅक्टली. सो ही जी तुमची सर प्रोसेस आहे, ही प्रत्येक नाटकासाठी वेगळी असेल. कारण जसं डेथ ऑफ अ कॉन्कररसाठी तुमची प्रोसेस वेगळी असेल, रिसर्च असेल. एखादं कॉमेडी नाटक असेल, जसं लोकनाट्य आहे, त्याची प्रोसेस वेगळी असेल. तर तुमची नेमकी प्रक्रिया काय असते? जेव्हा तुमच्याकडे स्क्रिप्ट येते, तेव्हा तुमचं काम तुम्ही कसं सुरू करता? स्क्रिप्ट एक्झॅक्ट. स्क्रिप्ट आल्यानंतर एकंदर लेखकाने लिहिलेला स्क्रिप्ट लेखकाने काय ट्रीटमेंट केली आहे, त्याचा विषय काय आहे, त्या नाटकामधली पात्र काय, त्यांचं प्रोफेशन काय, त्यांचा व्यवसाय काय, त्यानुसार त्यांच्या घराची रचना कशी असेल, घराचे रंग कसे असतील, इत्यादी सगळा अभ्यास मी स्क्रिप्ट वाचनानंतर करतोच. कारण ते केल्याशिवाय आपल्याला तसं एक्झिक्युशन होऊ शकत नाही. त्याच्यानंतर मग तो सेट रिअलिस्टिक म्हणजे व्यावसायिकचं करायचं झालं तर तो रिअलिस्टिक फॉर्म मध्ये कसा करावा इन द सेन्स पहिलं पेपर वर्क करून घेतो. पेपर वर्क करून घेतल्यानंतर म्हणजे पेपर वर्क नुसतं पेपर वर्क नव्हे, जे डिझाईन करतो ते प्रत्येक थिएटरला व्यावसायिक नाटकाचं डिझाईन, व्यावसायिक नाटकाचं नेपथ्य हे प्रत्येक थिएटरला व्यवस्थितरित्या लागलं पाहिजे. लांबी, रुंदी आणि डेप्थ. उंची आपल्याकडे 10 फुटाची ठरलेलीच असते कायम, कारण आपल्याकडे अजूनही तेवढ्या उंचीचे रंगमंच तयार झालेले नाहीत जसे परदेशात आहेत. तर हा सगळा अभ्यास करून सॉरी ते त्याची आखणी पेपरवर मी करून घेतो. आता एक वैशिष्ट्य असं आहे की शिवाजी मंदिर ही मराठी व्यावसायिक नाटकाची फॅक्टरी आहे. त्या शिवाजी मंदिर मधून बरीचशी नाटकं बाहेर येत असतात आणि मग नंतर ती दौऱ्याला गावोगावी जात असतात. तर शिवाजी मंदिरच्या रंगमंचावर जो सेट लागेल, त्या नाटकाचं नेपथ्य परफेक्ट बसेल, ते जगाच्या कुठल्याही रंगभूमीवर परफेक्ट बसण्याचं असं माझं तरी समीकरण आहे. अगदी बरोबर. कारण आम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की शिवाजी मंदिरचं जे स्टेज आहे, तो इट इज थोडासा ट्रिकी आहे किंवा थोडासा डिफिकल्ट आहे आणि त्याच्यावर जो सेट लागेल आणि त्याच्यावर जो कलाकार काम करू शकेल, तो जगाच्या पाठीवर कुठेही काम करू शकतो आणि तिथे जो सेट लागेल, तो कुठेही वर्क होऊ शकतो. अगदी बरोबर तुम्ही म्हणालात. अगदी बरोबर. फक्त एक प्रॉब्लेम काय होतो, बाहेर जेव्हा दौऱ्याला काही तिकडचे काही कॉन्ट्रॅक्टर असतात दौऱ्यावर, ते कधी कधी मैदानात स्टेज बांधतात. म्हणजे ही सांगण्याजोगी गोष्ट आहे. मैदानात स्टेज बांधतात आणि तो शिवाजी मंदिरपेक्षाही कमी स्टेज बांधतात. म्हणजे कलाकारांना ह्या विंगेत त्या विंगेत जायला पण जागा नसते, विंगेत उभं राहायलाही जागा नसते. काही कलाकारांनी आपले अनुभव सांगितलेले आहेत. कधी कधी त्यांना स्टेजच्या मागेही जायचं नसते. म्हणजे एखाद्या मैदानामध्ये पाठी कंपाऊंडची जी भिंत असेल, त्या भिंतीला लागून स्टेज बांधला जातो आणि मग कलाकारांना उतरून जाताच येत नाही. चक्क कलाकारांनी प्रयोग चालू असताना स्टेजच्या खाली उतरून प्रेक्षकांच्या समोरून जाऊन विंगेत उभे राहिलेले आहेत. अशा बऱ्याचशा कलाकारांचे अनुभव आहेत. हा दौऱ्याची गोष्ट आहे. म्हणजे जेव्हा ओपनला स्टेज बांधला जातो आणि त्या स्टेजवर आपल्याला नेपथ्य लावायचं असतं, त्यामुळे हा एक प्रॉब्लेम होतो. त्यामुळे कधी कधी मग नेपथ्य लावणारे जे बॅकस्टेज वाले असतात ते आपलं डोकं चालवतात. त्यामध्ये कुठले फ्लॅट परफेक्ट लावायचे, कुठला दरवाजा महत्वाचा आहे, कुठली खिडकी महत्वाची आहे, कुठले एंट्री एक्झिट महत्वाचे आहे, तेवढं आणि कुठलं जुजबी फर्निचर ह्या नाटकाला ह्या स्टेजला योग्य आहे, असं करून ते बॅकस्टेज वाले आपलं डोकं चालून चांगल्यापैकी सेट लावतात. हे एक उदाहरण आहे. तर ते शिवाजी मंदिरला जो सेट लागतो तो परफेक्ट लागला की इतर कुठेही लागला जातो नाही. हे सगळं करताना शिवाजी मंदिर डोक्यात ठेवूनच मी त्याची पेपरावर आखणी करत असतो आणि त्याच्यानंतर त्या नेपथ्याचं सामान किती होईल हा पहिला विचार केला जातो. कारण ते नेपथ्य लावताना
समजा 10:30चा शो असेल किंवा संध्याकाळी 7:30चा शो असेल, आपल्या निर्मात्यांनी नाटक पार्ल्याला 4चा शो करून तो 7:30चा शो शिवाजीला लावायला येत असेल, तर तो सेट पार्ल्याला एक अर्ध्या तासाच्या आत काढून झाला पाहिजे. अर्ध्या तासाच्या आत काढून झाल्यानंतर तो सेट टेम्पोत भरून शिवाजी मंदिरमध्ये सगळ्या ट्रॅफिकला तोंड देत देत शिवाजी मंदिरकडे आल्यावर तो शिवाजी मंदिरकडे सेट उतरल्यानंतर तोही 15 मिनिटाच्या आत, म्हणजे 7:30चं नाटक समजा 8 पर्यंत सुरू झालं तर ते 7:45 पर्यंत सेट लावला गेला पाहिजे. ह्या वेळेचं भान ठेवून त्या सेटचं सामान किती असावं, त्याच्यासाठी किती टेम्पो लागतील ह्याचा सारा जर विचार करावाच लागतो. कारण निर्मात्याचा लॉस आम्ही कधी होऊ देत नाहीये. कारण निर्मात्याला एका दिवशी 3 शो मिळाले असतील लागोपाठ मुंबईमध्ये, तर ते सोयीचे व्हावेत हा विचार केला जातो. आणि सुटसुटीत सामान त्या एका टेम्पोमध्ये एका नाटकाचं फर्निचर सकाट सामान सुटसुटीत भरलं. ड्रायव्हरच्या टेम्पो मधला ड्रायव्हरच्या बाजूला बसणारा एक बॅकस्टेज वाला आणि इतर सामान उतरवून घेण्यासाठी 2 बॅकस्टेज वाले समजा त्या सामानाबरोबर बसतील, अशी एक प्रोव्हिजन आम्हाला करावी लागते आणि हाही विचार करावा लागतो. आणि तसंच इतकं सुटसुटीत नेपथ्य झाल्यानंतर दौऱ्यावर जाताना जे फ्लॅट आपण बसच्या टपावर बांधतो त्याची ही उंची लक्षात घ्यावी लागते. कारण ते फ्लॅटचे थप्पी वर काहीतरी त्याची थप्पी खूप झाली तर गावोगावी बस फिरताना समजा एखाद्या गावातल्या इलेक्ट्रिकची केबलला त्या बसचा धक्का लागला, त्या नेपथ्याचा धक्का लागला आणि ती वायर तुटली आणि समजा त्या गावाची लाईट गेली आणि त्यांना कळलं की या बसवाल्यांनी वायर तोडलेली आहे, की ते येऊन तिथे हल्ला करतात. म्हणजे हा एक विनोदाचा भाग नव्हे, हे घडलेले आहेत. त्यामुळे कदाचित तेही बॅकस्टेज वाले त्याचाही विचार करतात की जी थप्पी वाढत असेल तेव्हाच सांगतात नेपथ्यकाराला डिझाईन झाल्यानंतर की बाबा पाटील, ह्या 35 फ्लॅट झालेले आहेत, एवढे नका करू, तुम्ही काहीतरी कमी करा, एवढ्याचं नका करू. हे सगळे फ्लॅट आपल्याला वर ठेवायचे आहेत, आपल्याला खाली डिकीमध्ये टाकता येणार नाहीये. तर वर आपल्या बसच्या वर त्याची उंची वाढली तर कुठल्या झाडाला अडकणं, केबल तुटणं असे प्रसंग येऊ शकतात. तर ही काळजी घ्यायची असते. म्हणजे नुसतं शोभिवंत नेपथ्य करून नाही चालत, त्या टेक्निकली ज्या बाबी आहेत याही विचारात घ्याव्या लागतात. तर ह्या सगळ्या करून त्याची आखणी करून कमीत कमी आणि सुटसुटीत, कमीत कमी फ्लॅटचं सुटसुटीत नेपथ्य आणि आकर्षक रंगाचं, खूप चांगल्यापैकी प्रॉपर्टी लागलेलं नेपथ्य, म्हणजे एखाद्या बंगल्याचं असेल, फ्लॅटचं असेल किंवा महालाचं असेल, तर ते शोभिवंत दिसावं की कमी प्रॉपर्टीमध्ये चांगला नेपथ्य उभारणं हेच नाटकाची ही खरी कला आहे. नेपथ्याचं म्हणजे नाटकाचं पिक्चर मला होऊ देणं मला आवडत नाहीये. का खूप भलं मोठं किंवा अंगावर येणारं इंटिरियर नाही, तर ते चांगल्यापैकी सुटसुटीत करा. कारण शेवटी नाटकच ह्या तंत्रानेच व्हायला हवं, सिनेमाच्या तंत्राने नको असं मला तरी वाटतंय. तर ह्या गोष्टी मी विचारात घेतो आणि त्यानुसार मी सुटसुटीत नेपथ्य केले. आतापर्यंत मला नेपथ्याचा असा अनुभव आहे, मी जेव्हा पेपरवर नेपथ्य करतो त्याची जी बांधणी करतो, प्रत्येक गोष्टीची लांबी, रुंदी, उंची, त्याचं जे व्यावसायिकचं नेपथ्य झाल्यानंतर त्याचे कच्चा आराखडा तयार झाल्यानंतर, आपली कच्ची बांधणी झाल्यानंतर मी त्या जे नेपथ्य बनवणारे आपले काही माणसं आहेत, म्हणजे उल्हास सुर्वे, प्रवीण गवळी, प्रवीण भोसले, प्रकाश परब, या लोकांकडे माझी वेवलेंथ चांगली जुळलेली आहे. का मी त्यांच्याकडे जरा पहिलं ते नेपथ्य उभं करून घेतो, ह्याच्यामध्ये काय काटछाट करायची ते बघायचं, त्याच्यानंतर कापड ठोकायचं, तुमचं फर्निचर किती कमी जास्त उंचीचं होत आहे, चढणाऱ्या पायऱ्या किती कमी जास्त उंचीच्या होत्या, कलाकारांना पायऱ्या उतरताना त्रास होणार नाही, दरवाजामध्ये अडचण होणार नाही, विंगीत अडचण होणार नाही, कॉस्ट्युम बदलायचा झाला, पटकन कॉस्ट्युम बदलायचे असतात, म्हणजे लेडी कॅरेक्टर म्हणा, जेंट्स कॅरेक्टर म्हणा, त्यांच्यासाठी आपल्या सेटच्या मागेच एखादी रूम बांधून देणं आणि त्या रूम मधनं कपडे बदलून एंटर करणं हे पण सोयीचं झालं पाहिजे. ह्या सगळ्या तांत्रिक गोष्टी मी पेपरवर सुद्धा आखतो. कारण कधी कधी स्क्रिप्ट वाचतानाच लक्षात येतं की आता हा सीन बदलणार आहे आणि इथे कॉस्ट्युम बदलण्याची आवश्यकता होणार आहे, असा सारासार विचार करून ते मी नेपथ्य बांधतो. आणि आतापर्यंत कधीही माझा बनवलेला सेट तुटला गेलेला नाहीये, तोडला गेलेला नाहीये, रंग बदलला गेलेला नाहीये. कारण हे सर्व करताना माझी जी नाटकाची बाकीची टीम आहे, बाकी जे तंत्रज्ञ आहेत, लाईट्स म्हणा, वेशभूषा म्हणा, प्रकाश योजना करणारे म्हणा, ह्या सगळ्यांना मी माझा पहिलं नेपथ्याचा आराखडा दाखवतो, माझं पर्स्पेक्टिव्ह दाखवतो, माझी कलर स्कीम दाखवतो. त्यातूनही
म्हणजे सेटवर रंग मारण्या अगोदर मी पेपरवर कलर स्कीम दाखवलं, त्यातूनही वेशभूषा करायला त्याची काही अडचण भासली की बाबा तुझ्या पाठीचं येलो ऑकर आहे, तो माझ्या आर्ट म्हणजे माझी जी स्त्री कलाकार आहे हिच्या एका साडीला खूप डिस्टर्ब करणार आहे, तिचा अमुक अमुक कलरचा कॉस्ट्युम आहे, तर जरा तो मारक ठरेल तुझा रंग, प्रदीप तू जरा एक विंग बदलशी का. तर मी ते पेपरवरच बदलून घेतो. मी तो मारलेला रंग ते कापड फाडणं मला आवडत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी इवन प्रकाश योजना करता म्हटलं ह्याच्यावर पडणारा लाईट हार्मफुल नसेल ना, प्रेक्षकांच्या डोळ्यांना त्रास देणारा नसेल ना, असं करा. मग अशा प्रकारची रंगोटी करून म्हणजे वेशभूषाकारही त्याच्यातून मग यशस्वी होतो, प्रकाश योजनाकारही चांगल्या लाईट देतो आणि आमचं नाटक सर्व अंगाने खोलून येतं. याला हा सगळा अभ्यास पेपरवर पहिला अगोदर मी करतो आणि मग माझं नेपथ्य उभं राहतं. क्या बात है सर, क्या बात है. म्हणजे तुम्ही आता इतक्या गोष्टी सांगितल्या याची आम्हाला कल्पनाच नसते की या सगळ्या गोष्टी सुद्धा घडत असतात मागे, रंगमंचाच्या मागे बॅकग्राऊंड वरती. आणि खरंच म्हणजे ही लिटरली तारेवरची कसरतच आहे. आणि याच्याशीच संबंधित माझा पुढचा प्रश्न असा आहे की जसं आता तुम्ही सांगितलं की रंगभूषाकारासोबत तुम्हाला कोलॅबोरेट करावं लागतं किंवा जे कॉस्ट्युम डिझायनर्स आहेत त्यांच्यासोबत तुम्हाला कोलॅबोरेट करावं लागतं की हा रंग मारक तर नाहीये ना, म्हणजे कॉस्ट्युम आणि सेटचा रंग मर्ज तर होत नाहीये ना. याच पद्धतीनं असे अनेक फॅक्टर्स असतात नाटकाशी संबंधित ज्याच्याशी नेपथ्यकाराला कोलॅबोरेट करावं लागतं. उदाहरणार्थ बरेचसे लेखक जे असतात, आता मी स्वतः लेखिका आहे म्हणून बऱ्याचदा आम्हाला मोह होतो की लिहिताना आम्ही थोडंसं नेपथ्याबद्दल सुद्धा लिहित जातो लिहिताना की रंगमंचावर एक सोफा आहे, खुर्ची आहे, असं आम्ही स्वतः लिहून जातो, लेखक लिहून जातो. किंवा बऱ्याचदा ऍक्टर्स जे असतात त्यांच्या काही मागण्या असतात की आम्हाला थोडीशी जागा हवी फिरायला किंवा ब्लॉकिंग करताना नेपथ्य जे आहे ते मध्ये यायला नको. किंवा दिग्दर्शक जो असतो त्यांचे कधी कधी असे डिमांड्स असतात की एखादी सिम्बॉलिझम असेल किंवा नाटकाची जी थीम आहे ते कुठेतरी नेपथ्यात दिसावं. किंवा फॉर एक्झाम्पल म्हणजे जर मृत्यूवर आधारित नाटक असेल तर तो रंग नेपथ्याला असावा किंवा ते दिसणारी एखादी वस्तू नेपथ्यात असावी, ते सिम्बलाइज करणारी वस्तू. तर असे अनेक वेगवेगळे जे कलाकार आहेत यांच्याशी तुम्हाला जुळवून घ्यावं लागतं नेपथ्यकाराला. तर ते करणं किती कठीण असतं, किती सोपं असतं, मतभेद होतात का किंवा मग तुम्ही कसं जुळवून घेतात ते त्याच्याबद्दल सांगा आम्हाला. मतभेद होऊ शकत नाही काय माहिती, डिरेक्टरकडनं कळणं, एखाद्या नटाकडनं कळून घेणं ही एक एक अभ्यासाचीच गोष्ट आहे. म्हणजे आपल्याला त्याचं स्टडी करता येतो की या डिरेक्टरला काय हवं आहे आणि कसं अपील होणार आहे, त्यानुसार मी माझं पेपरवर त्यांना दाखवतो. आता एक सांगायची गोष्ट अशी आहे की मी एक विडंबन एकच प्याला हे स्पर्धेत नाटक केलं होतं. एकच प्यालाचं आचार्य अत्रेने केलेलं विडंबन होतं ते. बरोबर. म्हणजे सुधाकरांनी दारूचं त्या नाटकात समर्थन केलं होतं की दारूमुळे काय फायदा होऊ शकतो असं. पण ते नाटक विडंबन होतं, खूप हास्यप्रधान नाटक होतं. ते स्पर्धेला आम्ही केलं, 2 अंकी नाटक होतं. हेमंत भालेकर त्यांचे डिरेक्टर होते आणि ते नाटक केल्यानंतर नाटक स्पर्धेला पहिल्या फेरीत पहिलं आलं. पुण्याला आम्ही फायनल केली. तर हा सगळा सांगण्याचा उद्देश असा आहे की त्या नाटकामध्ये मी काळा सेट वापरला होता. सुधाकर वकील दाखवला आहे त्या एकच प्यालामध्ये अत्रेंच्या नाटकात. आणि त्याच्या घरात रेडिओ आहे, जुन्या पद्धतीचा टेलिफोन आहे, जुन्या पद्धतीचा सोफा आहे. त्याच्या घरात मला एक खिडकी आहे, त्या खिडकीतून वारंवार तो बाहेर बघत असतो. मात्र ती खिडकी मी दारूच्या आकाराची बनवली होती. दारूचा जो काचेचा प्याला असतो तशी ती खिडकी बनवली होती आणि ती सेंटरला होती. आणि कर्टन उघडल्याबरोबर लोकांना पटकन अपील झालं, एकच प्याला, विडंबन एकच प्याला. दारूच्या आकारात पेल्याची खिडकी कुठे असू शकत नाहीये, पण ते मी लिबर्टी घेतली. हे विडंबन आहे नाटकाचं, आलं लक्षात. आणि त्या सेटलाही बक्षीस मिळालं होतं. सेट मी संपूर्ण काळा केला होता. म्हणजे पूर्वी नाटक त्याच काळातलं केलं होतं अत्रेंनी, तोच काळ त्याच्यामध्ये वापरला होता जो सुधाकर सिंधूचा होता. पण मी तो काळा सेट केला. त्या काळ्या सेटवर माझे कॉस्ट्युम खुलून आले, जुन्या पद्धतीचे कॉस्ट्युम खुलून आले, रंगभूषा खुलून आली, सेटही खुलून आला आणि ती खिडकी चांगल्यापैकी अपील ठरली. तशाच माझ्या त्या बंकरसाठी वापरलेल्या पायऱ्या, त्या पायऱ्या होत्या. अरे एवढ्या उंचावरनं खाली उतरणारे तू कसं दाखवणार, काय दाखवणार, पण ते मी त्या सेटवाल्यांकडनं ते करून घेतलं. त्या पायऱ्या उतरताना कलाकारांना पण सूचना केल्या, थोड्याशा जबाबदारीने उतरा पायऱ्या, त्या काळजीपूर्वक. त्यांच्या हातामध्ये गन वगैरे होती, असं होतं, पायात मोठे जड बूट होते नासींचे वगैरे. तर हे सगळ्या मीही सूचना केल्या त्यांना. तर हा सगळा प्रकार आपल्याला समजा
दिग्दर्शकाने केलेला मला भावला, कलाकारांनी केलेला मला भावला, तर मी त्या अंमलात आणतो. आणि ते आणणं जरूर आहे. शेवटी हे आपलं टीम वर्क आहे. आपलं बरोबर. प्रोडक्शन चांगलं होणं महत्वाचं आहे. हम्म. आणि त्यातूनही चांगल्या गोष्टी करत नंतर मग प्रयोग यशस्वी झाला राहावे, एकमेकांना बोलतोच ना, बघ मी सांगितलेलं चांगलं झालं की नाही असं. बरोबर. ते एकमेकांना हा रिस्पॉन्स मिळतोय शेवटी असं आहे. अगदी अगदी. आणि मला आठवतंय पुढे सर की डेथ ऑफ अ कॉन्कररच्या वेळेस जेव्हा नट ते पायऱ्या उतरत, तेव्हा त्या क्रियेला किंवा त्या कृतीला सुद्धा टाळ्या पडत. आणि हे म्हणजे मी जो हो. प्रयोग पाहिला होता त्या प्रयोगात तर या टाळ्या पडल्याच होत्या आणि त्या खरं तर नेपथ्याला त्या टाळ्या आहेत असं आपण म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आणि आता जसं तुम्ही वेगवेगळ्या नाटकांची उदाहरणं पण दिली. असंही म्हणतात की नेपथ्याला पहिली टाळीही पडू नये. तर खूप नेपथ्यांमध्ये काय होतं मध्ये नेपथ्य तेवढं पण मी करायला मागत म्हणजे खूप हावी होणारं नेपथ्य. काय कदाचित नाटकाचा स्क्रिप्ट वाईज सूर बिघडलेला असेल तर प्रेक्षकांचं लक्ष डायव्हर्ट होतं आणि तो नेपथ्यावरच्या एक वस्तूच बघत राहतो. हे पेंटिंग आहे, ते अँटिक आहे, अमुक 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 असं हे झालेलंच आहे बऱ्याच वेळा असं. त्यामुळे मीही तो त्याच्यावर जास्त भर देत नाहीये. कारण कर्टन उघडल्यानंतर एक नजर नेपथ्य मारणार नाटक सुरू होणं महत्वाचं आहे. म्हणजे नाटक प्रेक्षकांनी सुरू करणं महत्वाचं आहे की आता हे स्क्रिप्ट बघा. आणि नंतर त्या स्क्रिप्ट मधूनच तुम्हाला त्यांचे दरवाजे, खिडक्या, किचन ह्याचा काय वापर होतो हे तुम्हाला कळेल. क्या बात है. ह्याची एक दक्षता मी नेहमी घेतो. क्या बात आहे. म्हणजे बऱ्याचदा प्रत्येक कलाकार या गोष्टीसाठी धडपडत असतो की लोकांनी मला पाहावं किंवा लोकांनी माझं काम नोटीस करावं. मात्र तुम्ही आता जी गोष्ट बोललात ती अतिशय लाखमोलाची आहे की आपलं काम इतरांवरती हावी होता कामा नये आणि इतर गोष्टींमध्ये ते असं मर्ज झालं पाहिजे आणि त्या मर्ज होण्यातच त्या येस, नेपथ्याचा विजय आहे. आणि म्हणूनच नवल नेकी तुम्हाला एक्झॅक्टली. असे अनेक पारितोषिकं याचसाठी मिळाली आहेत कारण ते नेपथ्य नाटकासाठी पूरक होतं, त्या गोष्टीसाठी पूरक बरोबर. होतं. आणि ते स्टँड आउट झालं नाही तर ते मर्ज झालं येस. त्या सगळ्या गोष्टींमध्ये हो, मिसळून गेलं. बरोबर. अशीच काही उदाहरणं सर मी तुमची नाटकं काही पाहिलेली आहेत. तर त्यातलं तुम्हीच माझे बाजीराव हे जे नाटक आहे तेही असंच कॉमेडी नाटक आहे आणि संगीत नाटक असल्या संतोष कारणाने पवारचं होतं. अगदी बरोबर. आणि त्याच्यात जे नेपथ्य होतं ते अतिशय सुटसुटीत होतं आणि सिम्बॉलिक होतं की गिरकी मारली की महाल यायचा, गिरकी मारली की दरबार यायचा. येस. तर ते नेपथ्य एक माझ्या लक्षात राहिलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे सौ तारा सखाराम हे सुद्धा खूप जुनं नाटक आहे. सध्या मी त्या नाटकाचं सबटायटल करत होते तेव्हा ते नाटक मला पुन्हा बघायला मिळालं YouTube वरती. तर तेव्हा मला दिसलं की त्या नाटकात बॉक्स सेट ज्याला आपण म्हणतो की अगदी रिअलिस्टिक बरोबर. सेट, अगदी घराचा सेट आणि घर हे त्या नाटकातलं अतिशय हो. महत्वाचा फॅक्टर आहे. कारण नंतर त्या घरात दोन महत्वाचं. दोन भाग करतात आणि मग घरात भांडणं होतात वगैरे. त्यामुळे ते घर सुद्धा येस, तुम्ही येस. जे उभं केलं आहे ते अतिशय रिअलिस्टिक पद्धतीने आणि असं वाटतं की अगदी खरंच ते घर आहे. त्यामुळे हे नेपथ्यकाराचं कसब आहे. तर मला तुम्हाला एक अगदी जवळचा प्रश्न असा विचारायचा आहे की तुमच्या आवडीचं नेपथ्य कुठचं? म्हणजे तुम्हाला रिअलिस्टिक नेपथ्य साकारायला आवडतं का सिम्बॉलिक नेपथ्य साकारायला जास्त मजा येते? कसं आहे माहितीये, एक्झॅक्ट कुठला आवडतं हे मी सांगू शकणार नाही. कारण तुम्ही प्रायोगिकचं पण विचारताय आणि व्यावसायिकचंही विचारताय. की प्रायोगिक मधलं जे नेपथ्य करणं हा एक वेगळी बाब असते. व्यावसायिक वर करणं ही वेगळीच बाब असते. प्रायोगिक वर आपण प्रयोगच करत असतो. बरोबर. प्रायोगिक वर प्रयोगच करत असतो. पण करताना खूपच मजा असते. खूपच मजा येत असते प्रायोगिक वर. पण शेवटी काय, आता व्यावसायिक वर आपण चमकलोय म्हटल्यावर एखादा व्यावसायिक मिळाला तर आपण त्याच्यावर चांगलं काहीतरी करूया अशी इच्छा नेहमी मनात येतच असते. त्यामुळे व्यावसायिकला करायला मजा येते. पण आवडलेलं नेपथ्य मी व्यावसायिकचं केलं होतं. विक्रम गोखलेनी बॅरिस्टर केलं होतं डिरेक्ट. बरोबर. त्यावेळी मी त्याचं डिझाईन केलं होतं. मी खूप भीत नेपथ्य केलं होतं. म्हणजे मला निर्मात्याने नेपथ्याची जी संधी दिली तर निर्मात्यांचे पण मी आभार मानतो. आणि दिग्दर्शक विक्रमजी होते, ते नेपथ्य केलं आणि ते नेपथ्य खूप सुंदर झालं होतं. खूपच सुंदर झालं होतं. कोकणातला तो वाडा आणि त्याच्या वाड्याच्या मागे असे ते गूढ वाटणारं जंगल. तर गूढ वाटणारं जंगल आता मी त्या पॉइंटवर येतो तुमच्या, की आता ह्याच्यामध्ये काही नवीन गोष्टीचा वापर केला गेला. जे गूढ वाटणारं जंगल होतं, पूर्वी मी समजा हे जंगल वापरलं असतं तर मी माझ्या पेंटरकडनं ते 3D मध्ये पेंट करून घेतलं असतं. पण ज्यावेळी मी ते तुमचं बॅरिस्टर केलं त्यावेळी थोडी तंत्र आली होती, नवीन शोध आले होते फ्लेक्सचे. तेव्हा मी
फ्लेक्सवर एक गूढ जंगल प्रिंट करून घेतलं होतं आणि ते वाड्याच्या मागे लावलं होतं. नो डाऊट तो फोटो प्रिंट होती. अप्रतिम फोटो प्रिंट होती. अगदी गूढ वाटावं इतकं ते जंगल होतं आणि ते जंगल पाठी यूज केलं होतं. म्हणजे नवीन तंत्राचा वापर मी असाही केला. बरोबर. असाही केला आणि ते झालं ते पण खूप आलं होतं. त्याची म्हणजे रंगीत तालीम नाही, रंगीत तालमीच्या अगोदरचा थिएटरला शो बघायला विजयाबाई पण आल्या होत्या. त्यांनी पण काही मला सूचना केल्या. विजयाबाईंनी मला पण तो सेट आवडला. त्या सेटवर आम्ही प्रॉपर्टी भरलेली नव्हती. पण ज्या दिवशी रंगीत तालीम बघायला विजयाबाई येणार होत्या, तेव्हा त्यांचा तो दिवस त्या दिवशी त्या बिझी होत्या म्हणून त्याच्या आदल्या दिवशी आल्या. त्यामुळे आमची काही जास्त प्रॉपर्टी लावली नव्हती. पण मी जी काही रचना केली होती, ती त्यांनी मला चांगल्यापैकी रिस्पॉन्स दिला. त्यांनी सांगितलं, "प्रदीप पाटील सेट चांगला झालेला आहे. फक्त आता प्रॉपर्टी भरून काढायची आहे, लक्षात ठेव." पण माझी बाजू घेऊन गोखले बोलले, "मॅडम, उद्या आमची रंगीत तालीम होती. सगळी प्रॉपर्टी उद्या लागणार आहे. उद्या तुम्ही आला असता तुम्हाला आणखी गंमत मिळत." म्हणजे हा एक चांगला अनुभव आहे मला. त्याच्यानंतर पुढे पुढे मी आणखी करत गेलो. हिंदीतही केले. गुजराती 10-12 नाटकं केली. हिंदीत मी आमिर खानच्या भावाचं नाटक केलं. वर्षा उसगावकरांबरोबर त्यांनी केलं होतं. त्याच्यानंतर एक शाम गालिब के नाम हे कादर खान यांनी एक शो केला होता उर्दू गझलांवर. गालिबच्या उर्दू गझलांवर केला होता. त्यावेळी मी सुद्धा त्या लखनौच्या पॅलेसचं केलं होतं. पण ते खूप नाटक म्हणजे काय निवेदनात्मक सगळा तो प्रयोग होता. म्हणजे उर्दू भाषेची शैली काय आहे, उर्दू भाषेचे अर्थ काय, हे स्वतः कादर खान स्टेजवर उभं राहून सांगत होते आणि प्रत्यक्ष काही गझल गायल्या जायच्या त्यावेळी. पण ते जे मी डिझाईन केलं होतं, ते तुमचे जाळीचे पडदे लावणं, आपलं क्षमादान म्हणतो मेणबत्तीचे ते क्षमादान, त्याच्यानंतर एका कोनाड्यात ठेवलेला हुक्का वगैरे असे काही प्रॉपर्टी वापरून मी केलं होतं ना, तो माहोल खूप चांगला उभा राहा. आणि गझल गाण्यासाठी सफेद गाद्या अंतरल्या होत्या आणि माईकवर कादर खान सगळं निवेदन करतायत. स्क्रीन होता मध्ये, स्क्रीनवर ते उर्दू वर्ड यायचे, त्याच्यामध्ये देवनागरीमध्ये लिहून यायचं आणि ते स्क्रीनकडे बघून कादर खान त्याचा अर्थ सांगत होते. म्हणजे तो प्रयोग बघितला असताना कोणी उर्दूच्या प्रेमात पडला असता. इतके कादर खान खूप सुंदर निवेदन करायचे. अर्थानं अर्थ खूप चांगला. मला प्रयोग तो खूप भावला. पण काही निर्मात्याच्या काही गोष्टीमुळे त्याच्यात झाल्या नाहीयेत आणि तो सेट बघितल्यानंतर, प्रयोग झाल्यानंतर कादर खानाने मला आशीर्वाद दिला, "प्रदीपजी, आप बहुत बडे हो जाओगे." तो एक आशीर्वाद मला चांगला मिळालाय त्याचा. माझ्या पाठीवर हात ठोकून त्यांनी दिला. बस. असं म्हणजे हे सगळे मी केले. त्याच्यानंतर इप्टाचे 50वं वर्ष होतं इप्टा ह्या संस्थेचं. ज्याच्यामध्ये फारुख शेख, शबार आझमी, कैफी आझमी ही सगळी मातब्बर मंडळी होती. तर त्यांचं काही डिझाईन करायचं काम माझ्यावर आलं होतं. त्यांना एक पोस्टेज स्टॅम्प मिळाला सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं. त्यावेळी सुद्धा ना प्रिंटिंग तंत्र नव्हतं. फ्लेक्स, मोबाईल, आपलं कॉम्प्युटरवरचं काही फ्लेक्स छापून येण्याचं नव्हतं. पण मी मॅन्युअली शबाना आझमींच्या घरी 8 दिवस जाऊन जवळजवळ 51 स्टॅम्पचे डिझाईन हाताने पेंटिंग करून त्यांना दिले. त्यावेळी तो जो सगळा माहोल होता शबाना आझमींच्या घरातला, म्हणजे त्यांच्या घरामध्ये येऊन काही रिहर्सल सगळे मोठे मोठे करायचे. अगदी मातब्बर मंडळी येऊन यायचे. आता त्यावेळी कैफी आझमी होते, शौकत आझमी होत्या किंवा शबाना आझमीच्या बाकीच्या मैत्रिणी वगैरे असे सगळे येऊन ते करायचे. तेव्हा मी माझं पेंटिंग वगैरे बघितलं. त्याच्यानंतर मी नेहरू सेंटर त्यांच्या शोला बरचसं काम केलं. आर्टवर्क त्यांना करून दिलं. त्यावेळी फारुखजींची माझी ओळख झाली. फारुखजींनी अगदी हात धरून मला स्टेजवर राहिलेल्या ज्या त्रुटी आहेत त्या माझ्याकडनं भरून काढल्या. पाठी प्रदीप ये रह गया है, वो रह गया है, वो करना है, वो करना, असं करून मी त्यांना सगळं करून दिलं. तो एक खूप मस्त अनुभव होता खरंच. तो सगळा माहोल म्हणजे मी प्रत्यक्ष कैफी आझमींना बघितल्यावर मी एकदम घाळच झालो. म्हटलं, अरे बाप रे, ही एवढी व्यक्ती यांच्यामध्ये राहून आपल्याला ही संधी मिळाली. म्हणजे हे सांगण्याचा उद्देश हाच आहे की मी किती हे झालो ते सांगत नाहीये, की हे जे तुम्ही सातत्याने आणि प्रामाणिकपणे कराल ना, तर आपल्याला चांगल्यापैकी पोचपावती मिळते. म्हणजे मी एका मित्राकरवीच तिथपर्यंत गेलो. हिंदी, गुजराती नाटकं मिळण्यामागे माझे काही मित्रच मला दिले. म्हणजे हिंदी नाटकं देण्यामागे मला प्रवीण भोसले होते. आपलं गुजराती नाटकं देण्यामागे प्रवीण भोसले होते. शगीर अहमद चौधरी म्हणून आहेत, त्यांनी मला उर्दू नाटकांनी शबाना आझमींचं हे प्रोजेक्ट दिलं होतं. तर हे तुम्ही सातत्याने करत राहा. मी माझी नोकरी करून हे केलं आहे मॅडम, हे तुम्हाला आवर्जून सांगतोय. मी इंडियन नेव्हीमध्ये नोकरी केली. त्या नोकरीमध्ये एकही दांडी न मारता नाटक केलं. कधीही माझा बॉस म्हणजे मी ऍज अ सिव्हिलियन, म्हणजे मी ऑफिसर लेवलला नव्हतो. एक मुलकी खातं म्हणतो त्याच्यात मी केलं. 2-3 ठिकाणी ट्रान्सफर होऊन आलो. पण मध्यंतरीच्या काळात मी कारवारला ट्रान्सफर झाल्यावर
ह्या लाईमलाईट मधनं मी बाजूला गेलो, त्याच्यानंतर मला नवीन नाटक मिळालं नाही. मी कार्टी काळजात घुसली हे नाटक केलं आणि कारवारला ट्रान्सफर झालो. मग कारवारला गेल्यानंतर माझा इकडे संपर्कच तुटला. नंतर कारवारवरनं आल्यावर मी खळी हे नाटक केलं. खळी नाटक केल्यानंतर मी आता गेल्या वर्षी म्हणजे ह्या वर्षी मार्च मध्ये आय लव्ह यू बाबा केलं. त्यामुळे माझा म्हणजे थोडासा हे संपर्क तुटल्यामुळे हे केलं, पण मी सातत्याने करतो. त्यामुळे प्रदीप मुळेंनी सुद्धा माझा आवर्जून उल्लेख केला होता की हा माणूस सातत्याने स्पर्धाही करतो आणि व्यावसायिकही करतो. म्हणजे यांनी अजून एक केलं नाही, म्हणजे अजूनही मी करतो. म्हणजे आता आम्ही थोडस नेव्ही मधनं मी रिटायर झालो. आता रिटायर नंतर 2 वर्ष झाली होऊन त्याच्यानंतर काही चांगले प्रोजेक्ट करायची इच्छा होती, पण हा सध्याचा काळ असा आहे की काही करता नाही आलं. पण मला एक आहे, हे सगळं हे जे माध्यम आहे, माझं जे नेपथ्याचं जे माध्यम आहे, हे मला तरुण रंगकर्मींना खूप कळवायचं आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी मी शिबिर करतो, माझे बऱ्याच ठिकाणी नेपथ्यावर शिबिर होतात. कामगार कल्याणचं होतं म्हणा, एक सलाम मुंबईवाला एक लहान मुलांसाठी मी लहान मुलांसाठी पण नेपथ्याचं शिबिर करतो, मोठ्यांसाठी पण करतो. पण ज्या ज्या रंगकर्मींना कुठे बातमी लागली की माझं जिथे नेपथ्याचं शिबिर आहे तिथे त्याने आवर्जून अटेंड व्हावं, आणि माझं शिबिर नाही आवडलं तर मला त्यांनी फोनवर कळवावं, बस. म्हणजे हे एक आहे. आणि त्याच्यानंतर त्या नवीन रंगकर्मांनी काय काय करावं, त्यांच्या ह्या नाटक कार्यात किती सातत्य असायला हवं, किती तुमचं ऑब्झर्वेशन किती असायला हवं, तुमचं वाचन किती असायला हवं. तुम्ही म्हणा नेपथ्यकारांनी वाचण्याची गरज काय, पण खूपच गरज आहे की जे लेखक ज्या ज्या विषयावर लिहितात, सामाजिक, ऐतिहासिक, पौराणिक, त्या लेखकांनी त्या त्या पुस्तकात लिहिलेलं वर्णन हे तुम्ही ध्यानी घेणं खूप महत्वाचं आहे. पौराणिक पुस्तकात लिहिलेली महालांची वर्णनं, आजूबाजूचा निसर्ग, सामाजिक नाटकात लिहिलेलं काही वर्णन, गावची वर्णन, गावचे वाडी, गावची घरं, गावची माणसं, त्यांचे कॉस्ट्युम, दळवींची पुस्तकं वाचा, शिवाजी सावंतांची पुस्तकं वाचा, राजन खानची पुस्तकं वाचा. ह्याच्यातून सगळं व्यक्तिशः लोकेशन पण तुम्हाला कळून येतं. म्हणून पुस्तकं वाचणं खूप महत्व. मी दर वर्षी जवळजवळ 1000-1200 रुपयाची पुस्तकं घेऊन वाचतो. खूप पुस्तकाचा संग्रह घरी झालेला आहे. तर त्यामागे हे काय, आता तर तुम्हाला सगळं मीडिया पण तुम्हाला खूप मिळालं, तुम्हाला काही जाऊन कसंही रेफरन्स मिळू शकतात नेटवर जाऊन. पूर्वी आम्हाला तसं नाही मिळालं. पूर्वी असं होतं आणि आता असा मी फरक लोकांना जाणून देणार नाहीये, पण तो काळ वेगळा होता, हाही वेगळा. आता तुम्हाला बरेचसे रेफरन्स तुम्हाला मिळतात. आताही मी सुद्धा युट्यूब वरून म्हणा, नेटवरून म्हणा, बरेचसे रेफरन्स बघत असतो, इंग्लिश नाटकं बघत असतो. पेंटिंग काय काय लागतील, आता तुमच्या आपल्या प्रॉपर्टीचे पेंटिंग सुद्धा मी किती शोधून काढले. तेव्हा मग मी संतोषला सांगितलं ह्याच्यापैकी किती आहेत तेवढे काय, पण ते हार्मफुल असायला नको, अंगावर येता की म्हणा. काही थोडेसे पेंटिंग तसे होते त्याचे, तर म्हटलं हे नको, आपण घेऊया. हो ना, तुमच्या लक्षात असेल त्याचं. तर मी नाही म्हणून आपला अपील होतील असंच घेऊया. मग त्याची ती पुस्तकाची लायब्ररी तसं होतं. हा सगळा विचार करून मी करतो. बरोबर. म्हणजे जितका अभ्यास मी लेखिका म्हणून केला असेल त्या नाटकाचा, तितकाच तुम्हाला नेपथ्यकार म्हणून सुद्धा तितकाच रिसर्च आहे, तितकाच अभ्यास आहे. आणि असं तुमचा हा बोला सर, बोला. हे सुद्धा मी तुमच्या नाटकाचा जो विषय होता, मग नंतर मी त्याच्याविषयी सुद्धा नेटवर जाऊनच वाचलं. तर नेटवरच सगळं मिळालं, बाबा हा असा प्रेषित आहे, हे त्यांनी केला, असं लिहिलंय वगैरे वगैरे. आता असं जर काही नसतं, हे माध्यम नसतं तर काही मिळालं नसतं. मग तुम्हाला येऊन भेटावं, तुमच्याकडनं सगळं हे करा. त्याच्यात आता ह्या माध्यमामुळे वेळ वाचलाय. बरोबर, अगदी बरोबर. कसं आहे, पण या माध्यमाचं आता हे डिझाईन करणं सुद्धा, आता मी अजूनही पेपर वर्क करतो. मी डिझाईनचं कुठलंही सॉफ्टवेअर शिकलेलो नाहीये, पण आता अशी बरीच सॉफ्टवेअर आलेली आहेत इंटिरियरची वगैरे, त्याच्या आधारे तुम्ही पेपरवर डिझाईन करू शकता. मग कधी कधी विद्यार्थी मला विचारतात ह्याच्यासाठी कमर्शियल आर्टिस्ट हवा का, आर्किटेक्ट व्हायला हवंय का, इंटिरियर व्हायला हवंय का. पण मी असं म्हणणार नाही की तुम्ही इंटिरियर किंवा आर्किटेक्टच व्हा, तुम्ही अनुभव घ्या. तुम्ही कुठली तरी एक चांगली हौशी नाट्य संस्था जॉईन करा, त्याच्यात सातत्याने नाटकं करा. तुम्हाला नेपथ्याची आवड असेल तर आरेखन करा. पेपरवर कसं करावं हे सुद्धा मी माझ्या शिबिरात मुलांना दाखवतो. बरोबर. सर, आता तुम्ही म्हणतच होतात, म्हणजे मला मी विचारणारच होते तुम्हाला, तर तुम्हीच अनासय त्या विषयावरती आलात की मला हेच म्हणायचं होतं की आताच्या काळात तुम्ही इंटरनेटचा वापर करता रिसर्च करण्यासाठी, किंवा पुस्तकं वाचता, किंवा सॉफ्टवेअर जसं तुम्ही आता मेन्शन केलं. तर 20-25 वर्षापूर्वी जेव्हा तुम्ही सेट डिझाईन करायचात, तेव्हा तुम्ही रिसर्च कसा करायचा? मग तेव्हा लेखकाला भेटणं तर आलंच, पण त्याच्या व्यतिरिक्त अजून अभ्यास करण्याचं माध्यम तेव्हाची काय होती? आणि तेव्हाचं सेट डिझाईन, आताचं सेट डिझाईन याच्यात फरक काय?
खूपच फरक आहे. आजकाल रेफरन्स पटकन आताच्या डिझाईन मध्ये रेफरन्स मला पटकन मिळतात. तुम्ही कलर स्कीम पासून एखाद्या घराची रचना, महालाची रचना, ऑफिसची रचना कशी असावी हे कळतं. पण त्यावेळी सगळं तुम्ही ऑब्झर्वेशन किंवा मासिकांमधनं जे काही येत असतील ती मासिकं चाळून आम्हाला मिळत होती. रंगसंगती पण त्याच्यातूनच कळत होता. तुम्ही रंगसंगती कुठली वापरावी हे पण नेटवर कळतंय. आम्हाला 4 रंग फ्लॅटला मारून आम्हाला ते करावं लागायचं. आणि त्याच्याही पलीकडे रंगामध्येही काय प्रोग्रेस झाला तुम्हाला सांगतो. पूर्वीचे ते रंग होते ते ते वॉशेबल होते. त्याला डिस्टेम्पर असं चक्क नाव होतं, डिस्टेम्पर. त्या डिस्टेम्पर मध्ये ते डिस्टेम्पर आपल्या फ्लॅटच्या कपड्याला चिकटण्यासाठी एक शिरस नावाचा पदार्थ त्यात मिसळावा लागायचा. शिरस हा पदार्थ प्राण्यांच्या हाडांपासून बनलेला असायचा. त्या प्राण्यांच्या हाडाची ती पेस्ट मिळायची. त्याच्यात थोडस काहीतरी त्याच्यावर संस्कार केलेले असायचे. ती पेस्ट त्या रंगामध्ये मिसळावी लागवायची आणि तो शिरस मिक्स केलेला रंग आपल्या कपड्याच्या फ्लॅटवर मारावा लागायचा, जेणेकरून तो कापडाला धरून राहायचा, कापड त्या रंगाला धरून राहायचं. मात्र त्याचा इतका घाण वास स्टेजवर यायचा त्या शिरसचा, त्या गमचा, का त्याला पर्यायच नव्हता. ते टाकल्याशिवाय तुझे रंग तुमचे लागणारच नाही त्याच्यावर. पण तो काही तालमीला जेव्हा सेट लागला त्या सगळ्या आर्टिस्ट मुठीत नाक धरून अभिनय करायचे. मग तो काही दिवसांनी तो वास उडून जायचा. पण त्याच्यानंतर तुमचे मग अॅक्रेलिक कलर आले. तुम्ही जे घराच्या भिंतीला कलर मारताय ते आपण कापडावर मारू लागलो. म्हणजे अशी ही प्रगती झाली. असं आहे. आणि शेवटी मी मगाशी एक जंगलचा उल्लेख केला होता. मी बॅरिस्टरसाठी जंगल वापरलं होतं. पण त्यावेळी नाही, त्यावेळी आम्हाला मॅन्युअली सेट रंगवणाऱ्या माणसाकडनंच 3D मध्ये जंगल पेंट करून घ्यावं लागायचं. साहित्य संघामध्ये जे राऊळ पेंटर होते ते साहित्य संघाचे तुम्ही पडदे अजूनही बघा. आजच्या रंगकर्मींना अभ्यास करण्याजोगा तो प्रकार आहे. त्या माणसाने स्टेजवर कापड हंतरून बसून जे पर्स्पेक्टिव्ह रंगवलेलं आहे, वेगवेगळ्या महालाचं, वेगवेगळ्या जंगलाचं, वेगवेगळ्या देवळांचं, वेगवेगळ्या संगीत नाटकांच्या घराचा जो उल्लेख असेल, तर घराचं घर कसं असेल, त्याची टेफ, त्याची खिडकी पडद्यावर रंगवलेली आहे. व त्याकडे पडदे वापरून नेपथ्य करायचं, की घराचा पडदा आला की घर, तो पडदा वर गेला की त्याच्या मागे जंगलाचा पडदा आधीच टाकून ठेवलेला असायचा, तर जंगल. व ते जंगल पेंटिंग करणारा माणूसच असावा लागायचा, चांगला आर्टिस्टच असायला लागायचा, चांगलं कलरचं ज्ञान असलेला माणूस, कलर कॉम्बिनेशनचं ज्ञान असलेला माणूस तो असायचा. पण तो माणूस काय सगळं आर्किटेक्ट किंवा इंटिरियर किंवा कमर्शियल आर्टिस्ट नव्हता. ते राहुल पेंटराने कितीतरी पडदे रंगवलेले आहेत. साहित्य संघाने ते जतन करून ठेवलेले आहेत. आता सध्या ह्या काळात साहित्य संघ बंद झालाय. पण मी अशीही विनंती करेल की कोणीतरी जाऊन विद्यार्थ्यांना ते पडदे दाखवावेत, की पूर्वीचं नेपथ्य कसं होतं. नो डाऊट आमच्यासाठी जावळांनी काम केलं. आमच्यासाठी काही पेंटर आम्हाला असे मिळाले की त्यांनी मॅन्युअली जंगल, दगडाची भिंत म्हणा, विटांची भिंत म्हणा, किंवा समुद्राचा भाग बघा पाठी दाखवला, तो त्यांनी स्वतःच्या हाताने पेंटिंग करून दाखवला. पण आता प्रिंटिंग एवढं वाढलंय, आपण चक्क त्याचे फ्लेक्स वगैरे आणून लावू शकतो बॅक साईडला. आता नाही का बिल्डिंगच्या आपल्या बाल्कनीच्या बाहेर दिसणारे टॉवर पूर्वी आम्ही हातानेच रंगवून घ्यायचो. पण ते अगदी डिटेलमध्ये नसायचे, ते अगदी वाटायचे की बाबा हे सेट वरच आहे. पण आता आम्ही चक्क त्या टॉवरचं प्रिंट आउट काढून मागे लावतो बाल्कनीच्या बाहेर. इतकं रिअलिस्टिक फील येतो त्याने. ही तंत्र अशी बदलत गेली. फक्त एक आहे की आपल्याकडे तेवढे वेल इक्विप्ड थिएटर्स बनली नाही. थिएटर्स नाही म्हणजे जास्त उंचीची वगैरे. त्यामुळे तुम्हाला एक 10 फुटी नेपथ्यच वापरावं लागतं. त्याच्या पलीकडे आपण कधी गेलोच नाही 10 फुटाच्या वर, असं आहे. त्यामुळे आपले सेट फॉरेनला न्यायचे झाले तर ते खूपच खुजे वाटतात तिथे लावायचे झाले तर, असं आहे. पण अजूनपर्यंत माझा एकही सेट तसा परदेशात गेला ना. एवढी नाटकं केली, सुयोगचं नाटक वगैरे केलं. पण प्रशांत दामलेंचं जेव्हा कार्तिक आर्जात घुसली तेव्हा मी त्यांना ते नाटक तिथे न्यायचं होतं, तिथे प्रयोगही केले. पण त्याचं जुजबी नेपथ्य कसं लागेल हे मी पेपर वर्क त्यांना करून पाठवलं होतं, की सोफा लावा, हे लावा, इथे खिडकी लावा, एंट्रन्स दाखवा. आणि तसं त्यांनी ते तिकडच्या आपल्या मागणीनुसार तिकडच्या लोकांनी त्यांना प्रोव्हाइड करून दिलं. त्याचे प्रयोगही झाले. नाही, तुम्ही पेंटिंग विषयी सर इतकं मनमोकळेपणाने बोललात आणि तुम्ही म्हणालात की आता कसं आपण प्रिंट करू शकतो आणि आधीच्या काळी तुम्हाला पेंटिंग करावी लागायची. पण मग तुम्ही स्वतः पेंटिंग शिकलात का? पेंटिंगचा तुम्ही अभ्यास केलात का? तुम्ही करता करता शिकलात? किंवा नेपथ्यकाराला पेंटिंगचा अभ्यास असणं गरजेचं आहे का? यावर तुमचं काय मत आहे? थोडा कलर सेन्स असणं महत्वाचं आहे. कलर कॉम्बिनेशन महत्वाचं आहे. आणि शेवटी काय, आपल्या थिएटरचे लाईट्स, ह्या लाईट्स
मुळे आपलं नेपथ्य किती खुलून दिसणार आहे की किती वाईट दिसणार आहे आपल्याला आपलं कळणं महत्वाचं आहे. बरोबर. मग ती एकंदर तुमच्या प्रॅक्टिस नंतर, तुमच्या सवयीनंतर तुम्ही सातत्याने करत राहिलात तर ते होतं. कलर कॉम्बिनेशन काय असावं, पिवळ्याच्या बाजूला अगदी डार्क गुलाबी नसावा, हे तर आपल्याला साधा काही जुजबी नाही. शेवटी काय, आम्ही त्यावेळी घेताना आम्ही सरळ सरळ रंग कंपन्यांची जी कलर एशियन पेंट वगैरे होते त्यांचे कलर कार्ड घेऊनच आम्ही हे बघायचो, शेड बघायचो आणि पेंटरला सांगायचो, बाबा हा पिंक आहे, हा थोडासा लाईट करायचा, हा येलो ऑकर आहे, हा येलो ऑकर थोडा लाईट करा, विटाना मात्र देताना हा कलर द्या, हे सांगून करायचं. आणि करताना मात्र एका फ्लॅटवर थोडं मारून घ्यायचं, हे महत्वाचं होतं. कारण त्या पेंटर करणाऱ्याला, पेंटिंग करणाऱ्या माणसाला सुद्धा समोर नुकसान झालेलं आवडायचं नाही. त्या निर्मात्याचं नुकसान न होणं हे आम्ही सातत्याने विचारात घेतलं. अगदी बरोबर आहे. आणि सर, म्हणजे तुम्ही जे आता एवढे सगळे अनुभव सांगितलेत ते ऐकून मला खरंच खूप मजा वाटली, बरं वाटलं. कारण जेव्हा एखाद्या नाटकाचा प्रयोग असतो तेव्हा नट म्हणून आपण अर्धा एक तास आधी जात असतो नाट्यगृहावर, आणि तेव्हा नटाला फार काही त्याचं काम नसतं, त्याला फक्त मेकअप करून कॉस्ट्युम घालून वाट बघायची असते की नाटक कधी सुरू होईल. मात्र सगळ्यात आधी नाट्यगृह जेव्हा उघडतं तेव्हा नेपथ्यकाराचं काम सुरू होतं आणि बॅकस्टेज वर्कर्सचं काम सुरू होतं. कारण त्या सगळ्यांना मिळून तो सेट उभा करायचा असतो आणि ते अतिशय वेळखाऊ काम आहे आणि जराही त्याच्यामध्ये चूक झालेली चालणार नसते, नाहीतर पूर्ण प्रयोगाचा विचका होऊ शकतो आणि अतिशय रिस्पॉन्सिबल ते काम असतं. तर सर, जेव्हा इतक्या वर्षांचे तुम्ही वेगवेगळे अनुभव सांगितले, तर त्या अनुभवांच्या पोतडीतनं आणखीन एखादा असा प्रसंग तुम्हाला आठवतोय का, की आयत्या वेळी, म्हणजे एखादा खूप कठीण प्रयोग म्हणतो ना आपण, की हा प्रयोग होईल की नाही होईल, अशा परिस्थितीत तुम्ही प्रयोग केला किंवा आयत्या वेळी नेपथ्य उभं केलं, असा एखादा अनुभव आहे का तुमच्या लक्षात? किंवा नाही, तुम्ही म्हणा तसा काही अनुभव आला नाही. तुम्हाला मी आधी माझ्या मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे माझं पेपरवर्क चोख असायचं. आता अनुभव म्हटलं तर काही झालं टेक्निकल प्रॉब्लेम थिएटरवर आला तर सॉरी, की समजा माझा टेम्पो येत असेल एका थिएटरवर, समजा मुंबईतून ठाण्याला येत असेल, मध्ये ट्रॅफिक मध्ये काही वांदे झाले आणि 7:30चा शो आहे आणि माझा टेम्पो 7:15 वाजता पार्ल्यातच अडकलाय, तेव्हा मात्र धाबे दणा आणतात. मग काय करायचं, मग सारख्या प्रेक्षकांना सूचना निर्माता देत असतो की असं असं झालेलं आहे. आणि तो मग सेट येतो, समजा तो 8चा प्रयोग आहे, तो सेट 7:15ला पोहोचतो थिएटरवर, 8:30 ते 8:45 पर्यंत सेट लावून होतो आणि मग प्रेक्षकही थांबतात, प्रेक्षकही नाही, प्रेक्षकांना माहित आहे ही बाब आहे, कुठे ना कुठे काहीतरी होत असतं. ट्रॅफिक मध्ये अडकल्यामुळे किंवा काही नुकसान टेक्निकल झाल्यामुळे सेट उशिरा येतो. पण असं एक दोनदा झालेलं आहे, पण ते प्रेक्षकांनी सगळं धरून नेलं. प्रेक्षकांचे आशीर्वाद आहेत, प्रेक्षक थांबतात, प्रयोग बघतात, बस फक्त थोडस प्रेक्षकांची माफी मागून प्रयोग सुरू केला जातो. कारण सेट आणणारी माणसं, बॅकस्टेज वाले माणसं कधीही उशीर करत नाही. ते ज्या वेळी थिएटरला पोहोचायचं त्या वेळेनुसारच घरातनं निघतात, टेम्पो भरतात आणि थिएटरवर नेतात. त्यात होतो प्रॉब्लेम फक्त बाहेरच्या वातावरणाचा, काही टेक्निकल झाला बस, खूप पाऊस पडला, पाणी तुंबलं असेल, त्यावेळी शो असेल आणि टेम्पो अडकला तर बस, किंवा एखाद्या नटाला यायला उशीर झाला, की केवळ नेपथ्याचाच भाग नाही, नटाला यायला उशीर झाला, नटाचा एखाद्या ठिकाणी शूटिंग असेल, शूटिंग समजा रात्री आटपलं असेल आणि तो दुपारी 4च्या शोला येत असेल आणि मध्ये काही झालं ट्रॅफिक मध्ये, तरच होतं, नाही तर नाही. पण आता माझा असं तसा काही अनुभव नाहीये, त्यामुळे अगदी छानपैकी माझे सगळे प्रयोग पार पडलेत, अगदी स्पर्धेचे सुद्धा, व्यावसायिकचे सुद्धा. क्या बात आहे. म्हणजे ही सुद्धा एक अचीवमेंटच आहे की कुठची गडबड गोंधळ न होता प्रत्येक प्रयोग पार पाडणं शिस्तीमध्ये, ते सुद्धा एक खूप मोठं अचीवमेंट आहे सर. आणि म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की असे अनुभव तुमच्याकडे नाही आहेत की आयत्या वेळी काही करावं लागलंय वगैरे, पण कौतुकाची थाप पडली आहे, लोकांनी प्रशंसा केली आहे, असे अनुभव मात्र फार असतील. जसं तुम्ही आता विजयाबाई यांचा अनुभव सांगितलात, विक्रमजी गोखले यांच्यासोबत जे तुम्ही नाटक केलं त्याचा अनुभव सांगितला, तसे अनेक अनुभव आले असतील. कादर खानने सांगितला, कादर खानने पडले. हो हो, बरोबर. आता आणखी एक असा अनुभव आहे की विक्रमजींचं मी जेव्हा नाटक करत होतो, जेव्हा माझी तालीम चालत होती, तुम्हाला माहित आहे का, नाटक उभं राहताना आपल्याला जमिनीवर खडूने सेट आखावा लागतो, नेपथ्याचा रचना जमिनीवर आखावी लागते आणि त्याच्यानंतर आर्टिस्ट हे करतात. त्या दरम्यान, बॅरिस्टरच्या दरम्यान गोखले येत होते तालमीला सकाळी, मी आपला सेट आखायचो. त्याच्यात
त्या दिवशी मी सेट आखून माझ्या कामाच्या ठिकाणी जायचो. हम्म. सेट आखल्यानंतर त्या दिवसभराची तालीम चालायची. त्या तालमीमध्ये काही त्रुटी आढळल्या की मला मग फोन करून सांगायचे की प्रतिभ ही लेवल आपल्याला कमी करायची आहे, ही जरा जास्त झाली ती कमी कर. असं करून मी काही जे एरिया वाढला आहे किंवा एरिया कमी पडतोय तो वाढव. तर हे करता करता मी परत दुसऱ्या दिवशी जाऊन ते कमी जास्त करून द्यायचो. आणि एकदा असं करताना त्यांनी मला विचारलं होतं की हे सगळं तू करतोयस, हे सगळं तू फक्त नाटकच करतोस का, याच्या व्यतिरिक्त तू करतोस काय? हा. तर मी म्हंटल, मी थोडासा दबकत म्हटलं की सर मी सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी करतो, मी इंडियन नेव्ही मध्ये काम करतो. तुझ्या ड्युटीची वेळ काय? तर माझ्या ड्युटीची वेळ 8:30 आहे. अरे पण तू इथे 9 वाजेपर्यंत असतोस. तर म्हणे मी त्या दिवशी मी माझा लेट हे करतो. नाही, आता मी तुला बोलवणार आहे ना 7:30 वाजता. मी तुझ्यासाठी इथे 7:30 वाजता येणार. मला जे काही ऍडिशन अल्टरेशन करायचं ते तुम्हाला करून द्यायचंच आणि 7:30 पावणे 8 पर्यंत तू तुझ्या कामावर पोहोचायचं. तू लेट जायचं नाहीस आणि तू नोकरी करतोयस, बस माझा तुला सलाम आहे. तू इंडियन नेव्हीची नोकरी करतो, असा त्यांनी माझ्या पाठीवर कौतुकाची थाप दिली होती. त्यामुळे त्यांनी सांगितलेला प्रसंग मी कधीच विसरणार नाहीये. त्यामुळे तू नोकरी सांभाळून एवढं करतोयस, व्यावसायिक करतो, कसं जमवलंस तू? आणि त्याला तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे तेच त्यांना सांगितलं, मी एकही विदाऊट पे रजा घेतलेली नाहीये. मी माझी सगळी जी मला पर्सनल जी रजा होती ती माझी सगळी संपवतो. नाटकाच्या रंगीत तालमीला शोच्या दिवशी एखादी रजा घेऊन मी येतो. त्यामुळे त्याचं त्या कोकरेंना खूप अप्रूप होतं. त्यावर त्यांनी मला सांगितलं, नाही तुझा रजा किंवा लेट होऊ देणार नाही, मी तुझ्यासाठी लवकर येणार. आणि माझ्यासाठी ती आले. 2-3 वेळा मी पण सेट ऍडिशन करून दिला. सेट खूप छान झाला. बॅरिस्टर आणि बॅरिस्टर हे माझ्या नाटकाच्या जीवनात म्हणजे ह्या नाट्य क्षेत्रातलं माझं खूप आवडतं नाटक. म्हणजे लेखन दृष्ट्या, दिग्दर्शन दृष्ट्या, नेपथ्य दृष्ट्या, म्युझिक दृष्ट्या. त्यावेळी मी ह्या ह्याच्यामध्ये शिरलेलोच नव्हतो. फक्त नाटक बघण्याची आवड होती म्हणून मी साहित्य संघात ह्याचा प्रयोग बघितला होता. दुसऱ्या रांगेत बसून महागाचं तिकीट काढून बसतो, पण मला खूप जवळून बघायचा आहे. तो जो बॅरिस्टरचा अनुभव आहे तसं नाटक आता नाहीच. हा बात आहे सर. नाही म्हणजे अगदी म्हणजे खूप सुंदर नाटक. आम्हाला सगळ्यांनाच या गोष्टीचं अप्रूप आहे की तुम्ही दोन्ही गोष्टींमधला उत्तम समतोल साधलात. म्हणजे तुमच्या नोकरीचाही तुम्ही समतोल तिथे राखलात आणि नाटक सुद्धा तुम्ही सोडलं नाहीत आणि त्याच सोबत तुम्ही व्यावसायिक आणि प्रायोगिक याच्यामध्ये सुद्धा समतोल राखलात की तुम्ही प्रायोगिक रंगमंचावर जितकं काम केलं तितकंच तुम्ही व्यावसायिक रंगमंचावरही काम केलंय. अशा बॅलन्स पर्सनॅलिटीज फार कमी दिसून येतात. सो त्यातली तुम्ही एक बॅलन्स पर्सनॅलिटी आहात. त्यामुळे त्याबद्दल तुमचं खूप खूप कौतुक आणि अभिनंदन. आणि सर मला एक तुम्हाला हा बोला सर बोला. म्हणजे ह्याच्या एवढ्या सगळं झाल्यानंतर, एवढ्या सगळ्या कौतुकाची थाप पडल्यानंतर म्हणजे बक्षिसं कुठली नाही रे. मटा सन्मान मिळाला, झी गौरवचे 2 मिळाले, सांस्कृतिक कलारत्न मिळालं, मृगजळचं मिळालं, सवाई नेपथ्यकार झालो, नाट्य परिषदेचं मिळालं, साहित्य संघाचं एक नेपथ्यकार म्हणून अवॉर्ड मिळालं आणि नाट्य परिषदेचे रघुवीर तळाशीरकरांचं पारितोषिक ते मला मिळालं. आणि त्यातल्या त्यात बाकीची अशी राज्य नाट्य स्पर्धेत बरीच बक्षिसं मिळवत गेलो. माझं नेपथ्य वापरून दुसऱ्यांचं नाव देऊन पण बऱ्याच जणांनी बक्षिसं मिळवली. पण ते काय नाही, मुलं शिकली पाहिजेत. म्हणजे माझ्या नावाचा हट्ट मला नव्हता. नाही दिलं तरी चालेल, पण माझ्याकडे शिकणारा एक माणूस दे की बाबा हे नेपथ्य असं लावायचं, ही प्रॉपर्टी अशी लावायची, हे मला अपेक्षित होतं. त्यानुसार मी सगळ्या मुलांकडनं काम अजूनही मी सगळ्या रंगकर्मींना, अजूनही हौशी कलाकारांना मी सांगतो, तुम्हाला कधीही याच्याबाबत काही अडचण आली, हे नेपथ्य कसं करावं, काय करावं, केव्हाही माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये या. मी शिबिरातही या सूचना करतो. पण सगळ्यांना नट व्हायचं असतं. टेक्निकल बाबत विचारलं की कोणी हात वर करत नाही. सर आम्ही आर्किटेक्ट नाही, आम्ही कमर्शियल आर्टिस्ट नाही, आम्ही इंटिरियर डिझाईन, मला ह्याचं काही नाहीये. तुम्ही सातत्याने कराल तर तुम्हाला चांगल्यापैकी ब्रेक मिळेल. म्हणजे एवढंच नाटकच असं नाही की पुढे तुम्ही पुढच्या मीडियाला जाऊ शकता. बरोबर. लक्षात तुमच्या सिरियल आहेत, पिक्चर आहेत आणि बरंच काही आहेत. पण ह्या मीडियाला मी जास्त पोहोचलो ना. मी फार पूर्वी अजित दांडेकरांना असिस्ट केलं होतं राहू सिरियल साठी. स्मिता तळवेलकरांची एक सिरियल होती राहू नावाची, मस्तानीवर आधारित तळवल होती. त्यासाठी आम्ही भोरला पॅलेसमध्ये जाऊन शूट केलं होतं. तेव्हा अजितनी तळवल स्मिताताईंना सांगितलं की मला असिस्ट म्हणून प्रदीप पाटील पाहिजे. त्यावेळी माझं वंश नाटक पहिलं आलं होतं. वंश नाटक आणि आम्ही दोघं एका बॅचचे, अजित दांडेकर मी, आम्ही दोघांनी एकत्र स्पर्धा केला. एकमेकांचे आम्ही हे होतो, प्रतिस्पर्धी होतो. त्यामुळे अजितनी माझं नाव सुचवलं. फक्त तेवढीच मी एक सिरियल केली, पण त्याचे काही एपिसोड आम्ही तिथे केले राहूच्या.
अजित बरोबर. बाकी पुढे हा मीडिया मला मिळालाच नाही. नो डाऊट मी थोडी नोकरी पण सांभाळून होतो. बरोबर. आलं का? म्हणजे त्याचा तुम्ही अनुभव कसा प्रयत्न होता? केला कुठला? तुमचा सेटवरचा अनुभव कसा होता? किंवा मालिकेचं सेट डिझाइन करणं हा अनुभव कसा होता? खूप चांगला होता. म्हणजे तिथे काय रेडी पॅलेस होताच, भोवचा पॅलेस. तो डेकोरेट करणं महत्वाचं. अजितने ते दाखवलं आम्हाला, अजित दांडेकरनी. काय हं. काय करायला हवं. पहिला गेल्याबरोबर मी हेच पडलो अगदी अरे काय करणार याच्यात आपण आता? हं, हं. अजितने सगळं दाखवलं आम्हाला. कसं फुलांनी सजवायचं, काय प्रॉपर्टी आणून लावायची. हं. शिवाय जे पॅलेसचे जे मालक होते त्या मालकांकडे काय काय प्रॉपर्टी म्हणजे बुद्धिबळाचे सेट हं. वगैरे, हं, हं. घंगाळ हे समया पूजेचं सामान वगैरे ते आम्ही सुरक्षितपणे आणून सुरक्षितपणे त्यांना पोहोचवलं. म्हणजे हे असं वापरायचं. कमानीला तोरण कसं लावायचं, काय काय परत परत नंतर एका पुण्यामधल्या एका देवळामध्ये देवळाच्या परिसरात एक शूटिंग होतं. तंबू वगैरे बांधणं, ते तंबूचं कसं करायचं, काय कुठून काय प्रॉपर्टी मागवायची वगैरे सगळं अजितकडनं आम्ही त्यावेळी शिकलो होतो. तो एक अनुभव खूप चांगला होता. म्हणजे मला वाटतं मनोज जोशी त्यामध्ये होते, अश्विनी भावी होत्या हो, मस्तानीच्या हो. रोलमध्ये. मग तो असा बरोबर. ग्रुप खूप चांगला मिळाला खूप होता. खूप गाजलेली चांगल्यापैकी मालिका होतं. होती ती. हो, हो, हो. मालिका होती. छान झाली होती ती. अगदी, अगदी. तर मला एक पर्सनल प्रश्न काय म्हणजे माझी क्युरिओसिटी आहे, की आपण एवढ्या प्रेमाने तुम्ही सेट आपण बनवतो आणि तो तयार होतो. पण नाटकाचं आयुष्य संपलं म्हणजे एखादं नाटक संपलं, की मग त्या सेटचं काय होतं? किंवा तो सेट कसा पुन्हा वेगळा केला जातो? या प्रोसेसबद्दल आम्हाला जरा सांगा ना? कसं आता नाटकाचे प्रयोग समजा झाले नाहीत, हं, नाटकाचे प्रयोग झाले नाहीत, की तो सेट जो सेट बनवणारा असतो, मगाशी मी काही लोकांचे उल्लेख केले, त्यांच्या हं, गोडाऊन मध्ये जाऊन पडतो. हं, तो व्यवस्थित लावून ठेवतो. हं. तो वाट बघत असतो की पुढची डेट मिळेल. हां. तो ते सगळी त्याची सुरक्षितपणे तो ठेवलेला असतो. पण आता डेट मिळायला लागले नाही किंवा निर्माता म्हणतो आता माझ्याकडे पैसे नाही आहेत, मी काही शो लावू शकत नाही, मी नाटकच बंद करतो. हं, मग तो सेटवाला सेट मोडायला घेतो. मग हं. सेट मोडायला घेताना तो निर्मात्याला आधीच सांगतो, आता काय तुमचं नाटक चालत नाहीये, मी सेट मोडतो. निर्मात्याबरोबर जी कमिटमेंट झालेली असते त्या कमिटमेंटचं सगळं ते क्लिअर करतात. हं, सेट मग मोडला इन द सेन्स सेटवरचं कापड काढलं जातं. हं. त्या ज्या भिंती आपण फ्लॅट म्हणतो ना, त्या तोडल्या जात नाहीत. त्या दुसऱ्या नाटकाला वापरता येतात. वापरला जातो. हं, त्या दुसऱ्या नाटकाला वापरता येतात. समजा हं, तो निर्माता बोला आता ह्याच्यापुढे मी नाटकच करणार नाहीये. ठीक हं, आहे. तो सेटवाला ते ठेवून देतो सामान. हं, दुसरीकडे कुठेतरी वापरला जातो आणि ते सुद्धा ते वापरताना नवीन निर्मात्यालाही तसंच सांगतो तो, की माझ्याकडे जुना सेट आहे. हं, हं. हं, मी बाबा तुम्ही म्हणता माझ्या जुन्या सेटचं बजेट मी काही एवढं सांगणार नाहीये, तर माझ्याकडे जुनाच आहे. आपल्याला नवीन कापड ठोकावं लागेल. हं, नवीन रंग मारावा लागेल. हं. तर तो जो आहे तो वाढेल. मग तो बरोबर. थोडंसं मग त्या नवीन निर्मात्याला ते थोडंसं रिझनेबल पडतं. हं. आलं लक्षात ना? त्या बरं. भिंती तोडल्या जात नाहीये. फर्निचरचा पण वापर रंग बदलून कुठे ना कुठेतरी केला जातो. पण हं. ते राहतं. पण ते शेवटी काय ते नाटक चांगलं असेल आणि ते अचानक बंद कदाचित ते नेपथ्य लावणारे बॅकस्टेज वाले पण हळहळतात. मग ते बरोबर. कधी-कधी सांगतात, "पाटील चांगलं नाटक बंद केलं होतं. हां, निर्मात्याला हां. डेटच घेत नाहीये." असं नाही असं होतं ते. हा पण प्रकार आहे. म्हणजे नाटक बघणारे बॅकस्टेज वाले सुद्धा बॅकस्टेजला राहून नाटक चांगल्यापैकी अनुभवत असतात. लक्षात घ्या. नाटक बरं वाईट ते बरोबर ते रिपोर्ट देतात. हे नाटक बरोबर. चालणार. पण चालता-चालताही नाटक निर्मात्याने बंद केलं तर त्यांना खूप दुःख होतं. म्हणजे हा एक चांगला अनुभव आहे. हं, त्यामुळे तो जुना नाटक बंद पडलं तर सेट तो त्याच्या गोडाऊनमध्ये ठेवतो. हं. नो डाउट नाटक चालू असताना सेट जितके दिवस गोडाऊनमध्ये येते त्या महिन्याचं निर्मात्याला गोडाऊनचं भाडं द्यावं लागतं. बरोबर. पण हा भाग तो स्वतंत्र आहे. हा निर्माता आणि सेट बनवणाऱ्यांचा आहे. तो हं, काही माझापर्यंत नाहीये. हं, ते हं. ते सगळे त्यांची ॲडजस्टमेंट करतात बरोबर, बरोबर, आणि ते सगळं निभावून नेतात. हा प्रकार आहे. बरोबर. म्हणजे कुठच्याही परिस्थितीत कोणाचंही नुकसान होणार नाही याची दक्षता हं. बाळगली जाते आणि याची खात्री हो, हो. केली जाते. आता तर केली जाते. खूप 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 गोष्टींबद्दल तुम्ही सांगितलत आम्हाला, ज्ञान दिलत. जाता-जाता एक शेवटचा प्रश्न तुम्हाला असा आहे, की जे नवीन नेपथ्यकार होऊ घातलेले आहेत, ज्यांना नेपथ्यकार व्हायचंय, तुम्ही म्हणालात सगळ्यांना नट व्हायचं असतं. पण असे काही मोजके कलाकार असतील, की ज्यांना नेपथ्यकारच व्हायचंय आणि जे म्हणजे तुमचं काम सातत्याने पाहतायत, तुमच्यापासून इन्स्पायर झालेले आहेत. तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? नेपथ्यकार व्हायचं असेल तर काय शिकावं लागेल? काय करावं लागेल? पहिलं नाटक करा. एखादी चांगली संस्था घेऊन त्या हं, प्रायोगिक संस्था करून नाटक करा. अगदी तुम्ही वयाने कमी असाल तर. हं, त्यामध्ये स्वतःचा हे वापरून त्याची स्क्रिप्ट वाचायला घ्या तुम्ही. हट्टाने लेखकाकडनं स्क्रिप्ट वाचायला घ्या. हं, त्याच्यामध्ये मी कसं सेट करू शकेन, हं, तुम्हाला आवड निर्माण झाली तर नेपथ्य करायची. हं, तो सेट कसा आहे त्याचं पेन्सिल वर्क करा.
ते दिग्दर्शकाला दाखवा. दिग्दर्शक बघून चाट पडा, अरे बापरे, हे तू करू शकतोस, कामाला लागा, सांगा मी एक्झिक्यूट करतो. आणि हे करण्यापूर्वी तुम्ही इतर लोकांची स्पर्धेची नाटकं बघत चला. ही नाटकं बघता बघता तुम्ही व्यावसायिकही नाटकं बघा. म्हणजे प्रायोगिक आणि व्यावसायिक ह्याचा फरक तुम्हा रंगकर्मींना जाणवेल. आणि हे सगळं करता करता तुम्ही राज्य नाट्य स्पर्धेचं 1-2 अंकी फुल लेंथ नाटक म्हणतो ना, ते करायला घ्या. त्याच्यानंतर त्या नाटकामध्ये बरीच लोकेशन असतात. व्यावसायिक नाटक प्रायोगिक नाटक करताना बरीच लोकेशन असतात. ती लोकेशन कशी हँडल करायची ही तुम्ही इतरांची जेव्हा नाटकं बघाल तेव्हा तुम्हाला कळेल की हा बाबा समुद्र किनारा दाखवलाय, हे घर दाखवलाय, हा मार्केट प्लेस दाखवलाय, बस स्टॉप आहे, रेल्वे प्लॅटफॉर्म आहे, हे एवढं सगळं एका नाटकात आलंय. ह्याचा अभ्यास तुम्हाला प्रायोगिक वर करता येतो. त्यामुळे इतर नाटकं बघण्याचं भान ठेवा, सवय ठेवा, पुस्तकं वाचा चांगल्यापैकी, ऑब्झर्वेशन ठेवा, चांगल्या चांगल्या प्रकारची एक्झिबिशन्स बघा. त्या एक्झिबिशन मध्ये काय काय बघण्यासारखं आहे, नेपथ्यात त्यात काय काय वापरण्यासारखं आहे ते बघा. चोर बाजार फिरून या. चोर बाजारामध्ये खूप अँटिक वस्तू आपल्याला कधी कधी व्यावसायिक नाटक वापरतायत. तुम्हाला माहिती आहे, मी जेव्हा डेट ऑफ कॉन्करर केलं तेव्हा चोर बाजारात मला एक टाईपरायटर मिळाला. एक टाईपरायटर मला मिळाला 1200 रुपयाचा. ह्याची जी पीए दाखवली होती हिटलरची, तिच्यासाठी तो बिझनेस अजित सरांनी पण मेंटेन केला होता की मला पाहिजे, त्याचा आवाज आला पाहिजे, टक 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 घेतला. तो मला मिळाला आणि तो मला मेड इन जर्मनी असा मिळाला. मी एकदम मला वाटलं काय योगा योगा आहे बघा. आणि मला ते जर्मनीतले नाटक करायचं आणि मेड इन जर्मनी असा तो टाईपरायटर मिळाला. मला तो फोन मिळाला. तिथे मला फोन मिळाला. नंतर लाईट्सची जी बटणं, पूर्वी ती सिरॅमिकची बटणं होती बघा, ती काळी वगैरे अशी बटणं असायची, ब्राऊन वगैरे, तशी बटणं तिथे मला विकत मिळाली. म्हणजे ती बटणं मला खूप महागात पडली. ते मोठ्या अँटिक पीस ते देणारा जो विकणारा माणूस खूप महागात विकत होता. जवळजवळ 150 रुपयाला एक बटन. तर ते तशी मी एक 10-12 बटणं घेतली. ती ज्या ज्या ठिकाणी स्विच ऑन स्विच ऑफ करायचं होतं बिझनेस, तिथे मी ती लावली. म्हणजे मला मुलांना सांगायचं हे की ते चोर बाजार किंवा चोर वस्तू कशा, ह्या जुन्या वस्तू कुठे मिळतात ते पहा, इतरांची नाटकं बघा. मग हे सगळं मी लिहून ठेवलं होतं. त्याच्यानंतर नवीन ज्या आहेत सॉफ्टवेअर, जे शिकण्याचं सॉफ्टवेअर आहे, त्याच्यातून तुम्ही डिझाईन शिकू शकता. तुम्हाला किती अंदाजे किती लांबी रुंदीत सेट बसवायचा आहे ते बघा. त्याच्यामध्ये कुठलं फर्निचर आणून बसवायचं आहे, तुम्हाला त्या सॉफ्टवेअर मध्ये सगळं फर्निचर पण रेडी असतं. टेबल कुठलं लागेल, जुन्या पद्धतीचं टेबल कुठलं आहे, बुक रॅक कुठली आहे, तुम्हाला फ्लावर पॉट कुठले आहेत, घड्याळ कुठली आहेत, फोटो फ्रेम, पेंटिंग. पूर्वी आम्हाला पेंटिंग बनवावी लागायची स्वतः. त्याच्याला लाकडाची फ्रेम करा, ती मग फ्लॅटवर लावा. आता तुम्हाला पेंटिंग पण रेडीमेड मिळत आहेत. तुम्ही प्रिंट आउट करून घेऊ शकता. त्याला लाकडाची बॉर्डर सेट वाल्यांकडे करून घेते, ते तुम्ही फ्लॅटवर टांगू शकता. असं सगळं आहे. त्याच्यानंतर तुम्ही निरनिराळे आता ह्या नाटकासाठी लागणारे पडदे, बेडवरच्या चादरी, उशा वगैरे, हे सगळं त्या अनुषंगाने घ्या. कॉस्ट्युम डिझाईन कसं झालंय हे बघा. आता ते कॉस्ट्युम डिझाईनला पण पडदे बिडदे मारक होता कामा नये. हा सगळा जो भाग आहे, ऑब्झर्वेशन महत्वाचं, कलर स्कीम चांगल्यापैकी लक्षात घ्या, पुस्तकं वाचा, चोर बाजार फिरा असं मी म्हणेल. आणि सातत्याने दुसऱ्यांची स्पर्धेची नाटकं बघा. त्या नेपथ्यावर टीकाही करा आणि नेपथ्य चांगलं असेल तर त्याला दादही द्या, वाहवा म्हणा, उत्कृष्ट नेपथ्य, असं हे मी करत आलो आणि मी अजूनही करतोय. मला लोकांना मुलांना सांगायचं हेच आहे की हे सातत्य ठेवा. जसं मुळे मला म्हणाले की हा सातत्याने प्रायोगिक पण करतो, व्यावसायिक पण करतो आणि आहे सगळीकडे मी क्लिक होत गेलो. अगदी म्हणजे आता माझी एवढी स्टेज आली, आता मला परीक्षक वगैरे म्हणून बोलावलं जातंय. पण मला तो परीक्षकाचा भार मला नाही सोसवतो. मला तिथेच काहीतरी करायचं असतं स्टेजवर. असं मी मोस्टली तिकडे नकारच देतो. राज्य नाट्य स्पर्धेला वगैरे परीक्षक वगैरे, फुल लेंथ नाटकाला परीक्षक वगैरे बोलवलं तर मी मोस्टली नाहीच सांगतो. मला त्या स्टेजवरच करायचं. मी तिथेही नव्याने करणार, नवीन मुलांना घेऊन करणार, ही माझी इच्छा आहे. क्या बात आहे सर. खूप सर बरं वाटलं. तुम्ही अनेक विषयांवरती आपण बोललो. एक शेवटचं मला तुम्हाला विचारायचं आहे की बऱ्याचदा असं होतं की एखाद्या मुलाखतीत आपण खूप बोलतो, प्रश्नांची उत्तरं देतो, पण मनातलं काहीतरी बोलायचं राहून जातं. तर हा एक छोटासा सेगमेंट या कार्यक्रमाच्या शेवटी असा आहे की मनातलं बोला. तर तुम्हाला असं काही एखादी गोष्ट असेल जी राहून गेली असेल बोलायची आणि तुम्हाला बोलावीशी वाटत असेल, तर तुम्ही नक्की आमच्या प्रेक्षकांपर्यंत ती गोष्ट पोहोचवू शकता. बोलायची म्हणजे एवढं सगळं करता करता खूप इच्छा होती एखादा चांगला चित्रपट करावा, कला दिग्दर्शक याने. आलं लक्षात की हे सगळं करता करता मला काही माझे मित्रमंडळी विचारले, प्रदीप आता सिरियल कर रे, खूप झालं, हे खूप झालं. पण म्हटलं नाही, तिथे मी पूर्ण वेळ नाही देऊ शकत.
काय मग मग मी बघतो इतरांचे पिक्चर बघतो, इतरांचं कला दिग्दर्शन बघतो आणि मग त्याला मी दाद देतो. पण ही एक माझी काम करायची इच्छा राहून गेली, की मला एक चांगल्यापैकी मराठी पिक्चर एक करायचा होता. चांगल्यापैकी कला दिग्दर्शन करायचं, चांगल्या विषयावरचा वगैरे अशी इच्छा आहे. बघू आता याला पुढे काय होईल ते. बाकी मनातली इच्छा हीच आहे, की कारण लोकांनी मला खूप प्रतिसाद दिला होता, की तू कर रे, तू सिरियल कर, हे कर, ते कर. तर मी म्हणून मला तेवढा वेळ नाहीये. पण करीन तर एखादं चांगलं पिक्चरच करीन. असं ही एक राहून गेलेलं आहे, राहून गेलेलं काम आहे. कदाचित आलं योगा नाही तर या 2-4 वर्षात हे सगळं क्लिअर झालं. मी त्याचा पूर्ण समाधानी आहे. सगळ्या प्रकारची पारितोषिकं मिळालेली आहेत. खूप समाधान मला नेपथ्यात मिळालेलं आहे. फक्त अजूनही कोणाला याचं मार्गदर्शन पाहिजे असेल, पेपरवर कसं करायचं हे शिकायचं असेल, कोणीही माझ्याशी संपर्क करावा. आणि जिथे समजा माझं शिबिर आहे, त्या शिबिरात तुम्ही माझं नाव वाचलं गेलं तर नक्की या माझं शिबिर बघायला. तुम्हाला नक्की आवडेल. तुम्ही बोर होणार नाहीत हे मी खात्री करतो. कारण मला आतापर्यंत जो असा रिस्पॉन्स मिळालाय शिबिरार्थीचा, की त्या लोकांनी सांगितलं नाही पाटील, आम्ही एखाद्या एकांकिकेचं नेपथ्य करून तुम्हाला पाठवलं व्हॉट्सअपवर, तर तुम्ही काय अप्रूव्ह किंवा काय त्याचं करेक्शन करून द्या, निश्चित देईन. तुम्ही पाठवायचा प्रयत्न करा आणि करत राहा. मला त्याचा काही त्रास होणार नाही. पण मुलांनी शिकावं. आता काय नाही, जुजबी आणतात, काहीतरी लावतात आणि झालं नाही. पण असं नाही होत. म्हणजे त्याला खूप खूप तंत्र आहे, खूप शास्त्र आहे. हे नाटक आहे, ते नाटक झालं पाहिजे, नाटकासारखं झालं पाहिजे. आणि ते खूप, आणि हे सगळं शास्त्रोक्त पद्धतीने केलं तर त्याचा जो रिझल्ट खूप सुंदर दिसतो स्टेजवर. लक्षात ठेवा, त्याचा सेट नेपथ्याचा अवडंबर नको, खूप अवडंबर नको किंवा अडचणही नको. मी पण आता रुपारेल कॉलेजचे मी इतके मॉक प्ले INT ला केले होते. झेप नाटक केलं होतं. प्रियदर्शन जाधव त्याच्यात मेन रोल करत होता. ते झेप नाटक त्यावेळी पहिलं आलं. तुमचं INT ला पहिलं आलं, सवाईला पहिलं आलं. काही केलं नाही. 4 ठोकळे उभे केले होते. त्या 4 ठोकळ्याच्या उंचीचा खडक, त्या उंच उंच खडकावर उभं तो सिगल पक्षी झेपा होतो आकाशात, अशी झेप होती. त्या सेटला मला सवाईचं आणि मृगजळचंही बक्षीस मिळालं. कारण त्या तंत्रावर दिग्दर्शकाने इतक्या सुंदर रचना बसवल्या होत्या. हा प्रकार आहे. त्यामुळे आणि हे मॉबचं नाटक करताना सुद्धा मी तो फापट पसारा का टाळतो, मी आधी बघतो. मगाच्या माझं उत्तर देणं राहून गेलं, की डिझाईन करताना आधी स्क्रिप्ट मध्ये किती, प्रत्येक प्रवेशात किती लोकांचा वावर आहे, किती लोक आहेत. मग त्या लोकांचा वावर असताना त्यांना त्या फर्निचरची अडचण होता कामा नये, हेच पण लक्षात घेतो आणि करतो. तर मला सांगणं एवढंच आहे, शिका आणि मस्त वेगळे नेपथ्यकार व्हा. मी तुम्हाला केव्हाही मार्गदर्शन करेन. क्या बात है सर, क्या बात है. म्हणजे आपण म्हणतो ना की नेपथ्य हे जे आहे हे त्याचा वापर किती होतो नाटकामध्ये, यावरून त्या नेपथ्याची क्वालिटी आणि त्याचा दर्जा आपण करू शकतो, पाहू शकतो. आणि तुम्ही जे उदाहरण आता दिलं, तुम्ही जे खडक उभे केले होते आणि त्यातनं ते नेपथ्य केलं, ते तसंच उदाहरण आहे की मिनिमलिस्टिक नेपथ्यातनं देखील पारितोषिक मिळवता येऊ शकतं. त्यासाठी तुम्हाला तामझाम करायची गरज नाही. आणि सर तुमच्या मनातली जी इच्छा आहे की तुम्हाला चित्रपटाचं नेपथ्य करायचंय, माझी मनापासून इच्छा आहे की तुमची ती जी विश आहे ती लवकरात लवकर पूर्ण व्हावी आणि नक्की होईल. आणि आम्ही नक्की बघू तुमचा तो प्रोजेक्ट सुद्धा. कारण आजवर तुम्ही इतकं काम केलेलं आहे, तर तुमच्या मनातली ही इच्छा सुद्धा डेफिनेटली पूर्ण होईल. आणि तुमच्याशी सर बोलताना, संभाषण साधताना मला जाणवलं की माणूस जितका मोठा आणि जितका टॅलेंटेड असतो, तितकाच तो साधा आणि सरळ असतो. आणि तुम्ही सुद्धा तसेच तेवढेच साधे, सरळ, हंबल आहात. आणि आपण म्हणतो ना की रोम वॉज नॉट बिल्ट इन अ डे, तसंच तुमचं करिअर आहे की तुम्ही एक एक प्रोजेक्ट हा एकेका विटेसारखा तुम्ही रचत गेलात आणि त्यातनं तुमचं एक मोठं करिअर तुम्ही उभं केलं आणि करिअरची उंची तुम्ही प्राप्त केलीत. आणि प्रत्येक पारितोषिक हा जणू ते मंदिरावरचा कळसच आहे, ते पॅलेसवरचा कळस आहे. आणि असं थोर व्यक्तिमत्व, असं मोठं व्यक्तिमत्व आमच्या कार्यक्रमात आलं, हे आमचं सुदैव आहे. आणि थँक्यू सो मच सर, तुम्ही इतका वेळ दिलात आणि इतकं ज्ञान आम्हाला दिलं. आणि नक्कीच तुमच्या वर्कशॉपला प्रेक्षक येतील, मला खात्री आहे. कारण इतकं नेपथ्याबद्दल ऐकल्यावर उत्सुकता ही निर्माण झालीच आहे की नेपथ्य कसं आहे ते शिकून घ्यावं. त्यामुळे डेफिनेटली तुम्हाला अनेक लोक कॉन्टॅक्ट करतील नेपथ्यासाठी. आणि धन्यवाद सर, तुम्ही आमच्या कार्यक्रमात आलात. आणि सध्या कोरोना काळ आहे, त्यामुळे स्टे सेफ. थँक्यू सो मच. नमस्कार, धन्यवाद. धन्यवाद.